संबंधी. मला पण सर त्या लाईव्ह दिवशी शनिवारी रोजगार बोलले पाहिजे ना मला पण. हा मग तेच ना, आजच्या मीटिंग मध्ये तेच होणार आहे. रोजगार मीटिंग आहे आज. हा. कशा पद्धतीनं अपंगाला रोजगार मिळावा, हम्म. म्हणजे अपंगत्व पाहून कोणी हाताने आहे, कोणी पायाने आहे, कोणी डोळ्याने आहे. समजलं काय मी बोलून राहिलो ते तुम्हाला? हो. ऐकू येत आहे काय? हा. हॅलो. हॅलो. राम 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 सर. नमस्कार, जय श्री राम, गुड राम मॉर्निंग. राम. ओम राम साई राम. राम, ओम साई जय राम, गजानन. जय गजानन. जय गजानन, ओम साई राम, जय श्री राम, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. नमस्कार. आज दिनांक 24 24 दोन. फेब्रुवारी 2026, मंगळवार. मंगलवार. दिव्यांग जनसंवाद कार्यक्रम 193 ये दिव्यांग जनसंवाद कार्यक्रम आज यहाँ आयोजित किया गया है। आज की तारीख है 24 फरवरी 2026 और आप सभी को सबसे पहले बधाई हो। दिव्यांग सहायता पोर्टल माननीय मुख्यमंत्री द्वारा 22 फरवरी को उसका उद्घाटन इनॉग्रेशन किया गया। ये दिव्यांग सहायता पोर्टल 1 पॉइंट कांटेक्ट है, जहां जितने भी दिव्यांग भाई बहनों की योजनाएं हैं उन तमाम योजनाओं के बारे में जानकारी मिलेंगी, नौकरी विषयक जानकारी मिलेगी, कौन सी स्कीम्स योजनाएं हम लोगों के लिए दिव्यांग भाई बहनों के लिए है पूरे महाराष्ट्र में, उन तमाम योजनाओं की माहिती इस दिव्यांग सहायता पोर्टल पर मिलेगी। आप सभी से मेरा अनुरोध है कि आप इस पोर्टल में आपका रजिस्ट्रेशन कर लीजिए। रजिस्ट्रेशन करना बहुत आसान है। बस आपका वैलिड नंबर जो है वो आपका वैलिड नंबर और आपका आधार कार्ड, यूडीआईडी कार्ड, ये आपस में लिंक होना बहुत ज़रूरी है, क्योंकि ओटीपी वो डिमांड करता है। ओटीपी मांगने के बाद में ये जो सॉफ्टवेयर है ये फ़ोन पर भी फ़ोन कंफर्टेबल कंपैटिबिलिटी वैलिड बनाई गई है। वैलिड वैलिड नंबर नहीं समझे सर? हाँ, इसके बारे में हम लोग सेशन लेंगे, कोई नहीं समझता है तो। लेकिन फ़ोन पर भी ऑपरेट होना चाहिए, इस तरह इसको बनाया गया है। और बहुत से लोगों के पास में लैपटॉप या कंप्यूटर नहीं होते हैं, तो इसका रजिस्ट्रेशन कर लीजिए। अगर इसका रजिस्ट्रेशन आप किसी को नहीं करना आता है तो बहुत जल्द इसके लिए हम एक क्लास भी आयोजित करेंगे, जिसमें रजिस्ट्रेशन कैसे करना है लाइव हम लोगों को सिखाएंगे, लाइव सिखाएंगे। लाइव ठीक सीखेंगे. है, हाँ, लाइव सिखाएंगे लोगों को। उसके लिए एक दिन डिक्लेयर करेंगे और 2-4 दिन पहले लोगों को पता चलेंगे, ताकि 100, 150, 200 लोग हमें इस प्रोग्राम में जुड़ जाए तो हम उनको ये प्रोग्राम लाइव सिखाएंगे। ऐसा एक सेशन कर लेंगे, ठीक है? तो आइए स्टार्ट करते हैं। आप सभी का आज के इस कार्यक्रम में स्वागत है। फिर से बताना चाह रहा हूँ, 193 नंबर का ये दिव्यांग जन संवाद कार्यक्रम आज का रहेगा। तो पेन दे बरं बरोबर. और आज की तारीख है 24 फरवरी 2026। जैसे कि आप जानते हैं, प्रत्येक रविवार को और सोमवार को मेरा व्यक्तिगत संवाद कार्यक्रम रहता है। बहुत ही उत्कृष्ट तरीके से दोनों कार्यक्रम हो गए। मुख्यमंत्री कार्यालय में बहुत अच्छे से कार्यक्रम हुआ, और मेरा जो कार्यालय है वहाँ पे बहुत रश होता है, वो भी काफ़ी अच्छा कार्यक्रम हुआ। अभी आपके साथ मैं ये साझा करना चाह रहा हूँ, जल्द ही आपकी समस्या लेंगे, लेकिन एक बात साझा चल कर रहा हूँ, वो ये है कि आपने मेरा एक वीडियो देखा होगा। देखा नहीं है तो जरूर देखिएगा। जिस वीडियो में मैंने एक अपील की हुई है पूरे महाराष्ट्र के दिव्यांगों को,
और काफी तेजी से उस वीडियो को देखा जा रहा है। ये वीडियो है। इसमें व्हाइट कलर का शर्ट है, मतलब शनिवार को जो शर्ट पहना था उसी दिन की बात कर रहा हूं मैं। उसी दिन मैंने ये अपील की है कि क्या आपको लगता है कि दिव्यांग जन संवाद कार्यक्रम जो अभी ऑनलाइन यहाँ नागपुर के लिए सीमित है, ये जो कार्यक्रम है ये इंडिया महाराष्ट्र के प्रत्येक जिले में होना चाहिए। प्रत्येक जिले में मेरा ऐसा प्रस्ताव है कि ये जो कार्यक्रम है, इस कार्यक्रम का नाम हम रखने जा रहे हैं दिव्यांग हुंकार। दिव्यांग दिव्यांग हुंकार एक, होगा। हाँ, दिव्यांग हुंकार इस कार्यक्रम का नाम हम रखने जा रहे हैं। और ये कार्यक्रम पूरे महाराष्ट्र के दिव्यांगों के लिए करने जा रहे हैं। जैसे अभी दिव्यांग संवाद में नागपुर में प्रत्येक रविवार को अभी 94 नंबर दिव्यांग संवाद कंप्लीट हो चुके हैं। मैं आप सभी को इसी माध्यम से आमंत्रित भी करता हूँ कि संवाद जो 100 नंबर का जो दिव्यांग जन संवाद है, वो नागपुर में हम बहुत बड़े पैमाने पर ले रहे हैं। 100 कंप्लीट हो जाएंगे। 100 मतलब जो जिनके साथ मैं व्यक्तिगत प्रत्येक रविवार को जो संवाद करता हूँ, ऐसे 100 नंबर आने वाले 5 अप्रैल को कंप्लीट हो जाएंगे। तो मैं आपको अभी से इनवाइट भी करता हूँ उस प्रोग्राम के लिए। तो ये जो 100 संवाद हमने नागपुर शहर में पिछले 2 साल में किए हुए हैं, बिना रुके बिना थके, चाहे बारिश हो चाहे ठंडी हो, या हर रविवार को संवाद रहा है। और नागपुर शहर और नागपुर के जिले के सभी तमाम दिव्यांगों ने मेरा साथ भी उसमें दिया है, जम बढ़ चढ़ कर हिस्सा लिया है। अब मेरा ये है प्लानिंग कि यही संवाद पूरे महाराष्ट्र में हम करेंगे, जिसका नाम रहेगा दिव्यांग हुंकार। और ये जो दिव्यांग हुंकार कार्यक्रम है, ये सुबह 10 बजे से लेकर शाम को 6 बजे तक रहेगा, जिसमें आपके शहर के आमदार, आपके शहर के डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिलाधिकारी, तहसीलदार, संजय गांधी के समाज कल्याण के अधिकारी, जो जो शासन के बड़े पद पर बैठे हुए गेस्ट हैं, जिनसे आपको सरोकार है या आपको काम पड़ता है, ऐसे गेस्ट को हम बुलाएंगे। और ये इनका जो मान सम्मान और इनको समस्या बताने का जो काम है, वो 1.5 से 2 घंटा। फिर 2 घंटे के बाद, मतलब 10 से 12 ये हो गया, तो 12 से 1 समझो मोटा मोटा दिव्यांग मार्गदर्शन शिविर, दिव्यांग संवाद, जो समस्याओं की नोंदनी, उसके बाद में लंच, खाना, खाने के बाद में फिर एक मेडिकल कैंप, और मेडिकल कैंप के बाद में दिव्यांग वधूवर परिचय मेळावा। ऐसा पूरा दिन का एक प्रोग्राम मैंने डिजाइन किया हुआ है, जिसमें दिव्यांगों लोगों का वधूवर परिचय मेळावा रहेगा, जो दिव्यांग शादी करना चाहते हैं, मेडिकल कैंप रहेगा, मार्गदर्शन शिविर रहेगा, और रोजगार मार्गदर्शन रहेगा। ऐसे अलग अलग टॉपिक लेके हम लोग ये प्रोग्राम करने का मैंने नियोजन किया हुआ है। बहुत ही जल्द मैं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनके साथ में इस प्रस्ताव को लेकर मिलूंगा। आप देखेंगे मेरे टेबल पर ही ये इसका एप्लीकेशन लिखा हुआ है। ये अभी मेरी तैयारी 3 दिन पहले ही हो गई। देखिए टाइटल है, इसमें विषय है महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये दिव्यांग हुंकार राज्यव्यापी अभियान राबविण्याबाबत विनंती। तो ये मैं रिक्वेस्ट माननीय मुख्यमंत्री जी को करने वाला हूँ कि हर जिले में कम से कम एक बड़ा प्रोग्राम, जिसमें कम से कम 1.5 से 2 हजार दिव्यांग आए, और जो उनके जो काम है वो एक ही दिन में पूरे लाइनअप हो जाए। क्योंकि इस कार्यक्रम में, मार्गदर्शन शिविर में, स्वाभाविक है शासकीय टीम ही बैठेंगी, मेडिकल कैंप भी शासन की तरफ से होंगे, और जो दिव्यांग जन संवाद मार्गदर्शन है जो मैं अभी कर रहा हूँ, लेकिन ये मार्गदर्शन जो है ये हम अधिकारी के अंतर्गत करेंगे। जैसे समाज कल्याण का अधिकारी हो गया, कहीं कहीं पर लोन के अधिकारी हो गए, जो वित्त महामंडल के अधिकारी हो गए, तरह तरह के स्टॉल हम वहां पर मस्त आहे. ऐसे तरह तरह के स्टॉल हम वहां पर लगाएंगे। मस्त आहे.
तो ये ऐसा ओवरऑल एक बढ़िया सा कार्यक्रम हम पूरे महाराष्ट्र में आने वाले समय में बना रहे हैं। उम्मीद करता हूँ कि आपकी बातें, मेरी बातें सुनकर आपको बहुत अच्छा लगा होगा, क्योंकि ये प्रोग्राम पूरे महाराष्ट्र में एक नया कीर्तिमान हासिल करेगा, हर दिव्यांगों को ताकत देगा, हर दिव्यांगों का गर्व ये प्रोग्राम बनेगा। और मैंने आपके आशीर्वाद से आज तक जो जीवन में सोचा है वो हर चीज मैंने की है, मैं पीछे कभी हटता नहीं हूँ। आज का ये जो दिव्यांगजन संवाद ऑनलाइन है 193 है। आप समझ सकते हैं कि रोज सुबह शाम 193. ये कार्यक्रम लेना मतलब मजाक नहीं है। और आप जैसे दिव्यांग भाई इसमें जुड़ते हैं, इसके अलावा रविवार को कार्यक्रम लेना लगातार। अब ये जो कीर्तिमान हमने पिछले 2 साल में स्थापित किया है, अब ये कीर्तिमान हमें पूरे महाराष्ट्र में स्थापित करना है। और पूरे महाराष्ट्र में 36 जिलों में 36 महीनों में ये कार्यक्रम हमें हासिल करना है। हमें एक ऐसा समय लेकर आना है कि दिव्यांग हुंकार कार्यक्रम जिसने अटेंड किया उसमें अलग ही एनर्जी और ताकत हम भर देंगे। तो मैं उम्मीद करता हूँ कि आपको मेरा ये प्रस्ताव, आप लोगों को भी अच्छा लगा होगा। जिन जिन लोगों होगा, को अच्छा लगा, जरूर होगा. जिन जिन अच्छे लोगों को अच्छा लगा, कार्यक्रम स्टार्ट करने के पहले वो अपना अपना दो दो वर्ड इसमें आप दो दो अपने मत इसमें रख सकते हैं। मेरी बातें समझी होंगी तो आप अपने मत इसमें रख सकते हैं। नमस्ते सर. एक एक रखिए, एक एक जन बोलिए। कौन बोलना चाह रहे हैं बताइए। संगीता, सविता, सरिता रंगारी बोलिए। इस प्रोग्राम के बारे में बात करनी है। सर नमस्ते सर. हाँ नमस्कार। मी सर पुण्यातून बोलतोय सर. बोलिए बोलिए। सर माझं पाय होती सर. हेलो। हॅलो, आवाज येतो का सर? बोलिए ना, क्या अभी तक मैंने जो बोला उसमें क्या टिप्पणी है आपकी? मुख्यमंत्री साहेब मैंने अभी तक जो बोला उसमें आपकी क्या टिप्पणी है, क्या कमेंट्स है उसमें आपके? हेलो सरिता रंगारी, आपका आवाज नहीं आ रहा है, आपका म्यूट है। नो सर, अभी आ रही मेरी आवाज? बोलिए बोलिए। आवाज आ रही क्या मेरी अभी? हाँ आ रही, बोलिए। हाँ, मैं बोली आप बहुत अच्छा काम कर रहे हो सर। और अभी भंडारा जिला में भी आपको, आप आएंगे ना करने के लिए काम, हम बुलाएंगे तो? भंडारा में आएंगे ना, बिल्कुल आप बुलाइए, क्यों नहीं आऊंगा। भंडारा में भी करना है प्रोग्राम। हाँ, हम 36 जिल्हे. मैं भंडारा जिला में भी रहती हूँ। भंडारा माधुरी जिला में रहते हैं, पेट्रोल अच्छा अच्छा अच्छा। पेट्रोल पंप करके गांव है, हाँ हाँ हाँ। वहाँ रहते हैं हम। जी जी जी, बिल्कुल आएंगे भंडारा में, क्या दिक्कत है, कोई दिक्कत नहीं। हर जिले में कार्यक्रम करना है, हर जिले में आऊंगा। बहुत अच्छा काम कर कार्यक्रम, रहे हैं आप सर। कार्यक्रम लगाओ। आपकी वजह से सबकी लाइफ बन जाएंगी सर। नहीं नहीं, बिल्कुल दिव्यांगों के लिए करना ही करना है। आवाज येते का बॉक्स करतो बॉक्स इथं थैंक यू सर आवाज इसके येते. लिए। हॅलो. हाँ बोलिए, कौन बोल रहे हैं? अभी सर मैं तुषार गजरे बोल रहा हूँ. हाँ तुषार गजरे बोलिए। सर अभी मैं पहले बार आया हूँ सर, अभी अपने चैनल पर. अभी मैं पुणे से बोल रहा हूँ सर. अच्छा अच्छा। तो मेरे पैर को है ना, मेरा नहीं चल रहा है पैर पूरा, दोनों पैर. पुणे जिले से. हेलो सर. जी हेलो सर. चलिए, बहुत बहुत शुक्रिया, काफी अच्छा रिस्पांस आप लोगों से आया है। हम लोग अपने कार्यक्रम को स्टार्ट करते हैं, जो हमारा हेलो कार्यक्रम सर. है हेलो सर. आज। आज जो है वो, आज हमने एक रोजगार के बारे में मार्गदर्शन लेने के लिए, रोजगार के लिए बारे में मार्गदर्शन लेने के लिए नासिक के एक टीम को इनवाइट किया हुआ है। वो
और उनकी टीम आज हमें लगभग 8:30 बजे, 8:45 ज्वाइन करेंगे। 8:30 से 8:45 ज्वाइन करेंगे। इस मार्गदर्शन शिविर में आप अपने दिव्यांगों से रिलेटेड जो भी रोजगार के प्रश्न हैं आप उनसे जरूर पूछिएगा। ठीक है, तो चलिए स्टार्ट करते हैं। बताइए गुड मॉर्निंग क्या सर। समस्या है? गुड हाँ मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। हाँ बोलिए, कहाँ से बोल रहे हो आप? हाँ सचिन बोला। झारखंड से बढ़ रहे हैं सर। हाँ हाँ, ठीक ठीक, ओके। कौन बोल रहे हैं, बोलिए। छोटे लाल बोल रहे हैं सर, सर झारखंड तो जिला सर से। हाँ झारखंड जिला लातेहार से बोल रहे हैं सर। आपने जो बात रखे महाराष्ट्र के लिए कि हर जिला में एक कार्य एक अलग दिव्यांग हुंकार के नाम से किया जाएगा, तो ये महाराष्ट्र राज्य में वहां भर नहीं चल होना चाहिए सर, पूरे भारतवर्ष में भी लागू होना चाहिए सर। बहुत अच्छा रहेगा अगर ये मेरे बात को अगर देखा जाए, उस नजर से देखा जाए तो। बिल्कुल बिल्कुल, ये बिल्कुल ये, लेकिन ये लड़ाई इतनी छोटी नहीं है। छोटे लाल जी, मैं आपकी बात से सहमत हूँ। अभी पहले महाराष्ट्र को एक मॉडल बनाना है सक्सेसफुल। उसके लिए भी 36 महीने लगेंगे, क्योंकि एक प्रोग्राम को ऑर्गेनाइज करना, वहां पर 2000 दिव्यांगों को लाना, 2000 लोगों के लिए बैठने की व्यवस्था, उनके मेडिकल कैंप, उनको विवाह परिचय वधू और मेड़ावा की नोंदनी करना, ये इतना आसान नहीं है। तो पहले इस मॉडल को मुझे सक्सेस करके दिखाना पड़ेगा। और ये जो जंग है ये हमारी अपनी है। इसमें इसमें साथ देने वाले बहुत कम लोग हैं। हंसी मजाक जलने वाले लोग बहुत ज्यादा हैं। इसलिए बहुत बड़ा संघर्ष है। मैं कर तो रहा हूँ, लेकिन बहुत बड़े संघर्ष से मुझे गुजरना पड़ेगा। आज सुबह बोलो सर। 7 बजे का जो संवाद है, इसमें भी आप देख रहे होंगे कि लोग कैसे कैसे कमेंट्स करते हैं। 90% लोग तो मुझे बहुत पॉजिटिव कमेंट्स करते हैं। मेरे लिए बहुत सकारात्मक ऊर्जा है इस महाराष्ट्र की, इस भारत देश की। बहुत बड़ा आशीर्वाद दिव्यांगों का मेरे साथ में है, मुझे इस बात की खुशी है। लेकिन बहुत बड़ा चैलेंज है ये प्रोग्राम भी करना, आप समझ सकते हैं। इसमें खर्चा भी बहुत दबा के आने वाला है, लेकिन हम करेंगे। और मैं आपको ये भी ग्वाही देता हूँ, नागपूरला घ्या सर पहिल्यांदा। मैं उत्तर प्रदेश में भी करूंगा, मध्य प्रदेश में भी करूंगा। आने वाले 5 सालों में पूरे दिव्यांग क्षेत्र में जितने भी चैलेंजेस है वो पूरा नक्शा मैं बदल के दिखाऊंगा। ये मेरा पूरा विश्वास है मेरे ऊपर। तो जरूर हम उत्तर प्रदेश में भी करेंगे, पूरे भारतवर्ष में इस तरह का प्रोग्राम करेंगे। थोड़ा सब्र रखिए, थोड़ा सब्र सर रखिए, सब हो जाएगा। चलिए। सर हमारे आपके साथ सर अभी सर, हेलो सर। हाँ जी, हेलो। हाँ बोलिए, कौन बोल रहे हैं? शाओमी, बोलिए हाँ सर। सर, आधी नागपूरला गया सर। आम्ही रामदास बोलतो सर। हेलो, आवाज नहीं आ रहा आपका, नेटवर्क इशू है शायद। हेलो। हाँ बोलिए। हाँ, रामदास बोलतो सर। हाँ बोलिए रामदास जी, नमस्ते। हाँ सर, मी रामदास बोलतो सर। हाँ बोलिए बोलिए, नमस्ते, बोलिए बोलिए। नमस्कार जी, राम राम। राम राम। सर पहिल्यांदा नागपूरला घ्या सर। नागपूरला म्हणजे कसं आहे सर, सगळीकडे नागपूरला कसं आहे सर, सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे तुमचा संवाद चांगला आहे त्या ठिकाणी आणि सर्वजण तुमच्याशी सपोर्ट करतात. पहिल्यांदा नागपूरला झालं तर थोडंसं सक्सेस होईल सर, मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला घेता येईल. नागपूर बिल्कुल म्हणजे कसं रामदास सर, जी। तुमचं ते सर्व शेड्यूल आहे का नाही, त्याच्यामुळे नागपूरला हमखास सक्सेस होईल सर पहिल्यांदा. हो, मी सर बोलत आहे ते अमरावती प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरोबर आहे ना. नागपूरला हाँ। सर्व दिव्यांग येऊ शकत नाही सर. हम्म। अभी नागपूरला देखिए, सर्व दिव्यांग हा? देखिए अभी ऐसा है कि मैंने मेरा विषय क्या रखा था नाही सर, कि प्रत्येक जिल्ह्यात नंतर महाराष्ट्र आपलं के, घेता येईल, पण पहिल्यांदा महाराष्ट्र हर सक्सेस. जिल्हे में
हाँ, मेरा विषय क्या रखा मैंने वीडियो में, आप वीडियो देखेंगे तो, कि जिस जिले से मुझे ज्यादा प्रतिशत आएगा, चाहे फिर बराबर नागपुर हो, अमरावती हो, जालना हो, जलगांव हो, या कोई भी जिला हो, जिस जिले से ज्यादा प्रतिशत आएगा, जिस जिले के दिव्यांग ज्यादा उत्साही रहेंगे, और सिर्फ बराबर उत्साही नहीं तो मुझे मदद भी करेंगे, सामने आके वॉलेंटियर बनेंगे। वॉलेंटियर मतलब वो बोलेंगे, सिर्फ मदद नहीं मांगेंगे तो मदद करेंगे। मेरा नारा क्या है, मदद मांगने वाले तो ठीक बहुत सारे हैं, मदद करने वाले कितने हैं? इनको जो बराबर है। जो मदद करने के हाँ लिए सर। सामने आएंगे वो भी, हमको वॉलेंटियर चाहिए ना, मैं अकेला क्या क्या करूंगा, मुझे नाही सर, बताओ। आमचा तो और सपोर्ट मैं राहील सर, आमचा सपोर्ट राहील. नागपुर से कितनी मेरी टीम लेके आऊंगा, कितने लोगों को लाऊंगा, समझ रहे ना? तो ये सब बातों को देख के आने वाले, अभी ये पत्र मैंने बनाया है ना, ये पत्र में मुझे, ये देखिए पत्र मेरे हाथ में ही है। ये पत्र परसों ही बनाया मैंने मुख्यमंत्री के नाम से। ये पत्र मैं उनको साहब का समय लेकर उनसे मिलता हूँ, ये उनसे उनको दिखाता हूँ, उनसे चर्चा करता हूँ। वो उनका उसमें विषय क्या आता है, क्या मत आता है साहब का, देखते हैं। और आगे फिर दिव्यांग होमकार को आगे बढ़ाते हैं। कौन से शहर में करना है, एक बार पूरा रिव्यू लेके जरूर डिस्कस करेंगे। बराबर चलिए, लेकिन जिस शहर में भी रहेगा आप लोग जरूर आइएगा, जो लोग बरोबर मुझसे बरोबर. रोज जुड़ते ठीक हैं। आहे. क्योंकि मैं जिस मान के चलो, अगर अमरावती में कर रहा हूँ तो अमरावती में 5 दिन पहले मैं जाके रहूंगा वहां पर, क्योंकि उसकी तैयारी है, इतने लोगों को मिलना है, वहाँ के आमदार, खासदार, एमएलए, और क्या है, कलेक्टर, जिला कलेक्टर हो गए, संजय गांधी के तहसीलदार, सबको पत्रिका देनी है, निमंत्रण देने हैं, वहाँ का मैनेजमेंट करना है, बहुत बड़ी बात है वो सब। सर। जिस जिले में भी सर जिस जिले में रहेगा ये कार्यक्रम, उस जिले में विदर्भ के जितने भी जिले वो जिले के दिव्यांग लोग पहुंचना चाहिए, हर हर जिले में हाँ, तभी जाके अपनी ताकत कार्यक्रम। बढ़ेंगी। हाँ बराबर बराबर। बरोबर बरोबर। और उनको क्या है, उनको एक्सपीरियंस भी आएगा ना। जैसे अमरावती में अगर मैं कर रहा हूँ, तो अगर वहां पे अकोला का आदमी आ गया तो वो देखेगा कि कैसा करते हैं, क्या करते हैं, तो वो भी अकोला में मेरी मदद करेगा फिर। बराबर 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 हमको एक ऐसा मंच बनाना है कि बरोबर. महाराष्ट्र बोले या इंडिया बोले, तो भाई दिव्यांग जनसंवाद या अपना दिव्यांग होमकार, बस एक ही नारा आना चाहिए, एक ही हाँ काम आना चाहिए। इतना बड़ा काम करना है अपने को। ऐसे ही तो हुआ सर हमारे बच्चे बहू। हेलो सर। जी जी, ऐसे ही हुआ, बच्चे बहू के साथ हर दिव्यांग नहीं है, तो आज तक बच्चे वो भी दिव्यांग के लिए कितने बड़े। बिल्कुल। चलिए, चलिए स्टार्ट आप करते हैं। हाँ बोलिए, कौन बोलना चाह रहा है? तुषार गजरे मैं बोल रहा हूँ सर। मैं पुणे से बात कर रहा हूँ सर। हाँ, तुषार गजरे जी से पहले बात करते हैं हम होईल लोग। सर, होईल. होईल सर, चलिए। एकदा तुम्ही. हेलो सर, हाँ हाँ बोलिए। पुणे से बात कर रहा हूँ मैं सर। हाँ, साउथ तुषार गजरे, सर। आप बताइए अपने बारे में, सर तुषार जी गजरे। जितने सर, भी लोग मेरा यहाँ पर जुड़े हुए पैर है। हैं, एक सेकंड तुषार, एक सेकंड। जितने भी लोग यहाँ पर जुड़े हुए हैं, कृपया मुझे व्हाट्सअप करिए अभी, 9922041000। इस नंबर पर आपका यूडीआईडी कार्ड, आधार कार्ड और आपका हाय व्हाट्सअप करिए मुझे, ताकि मैं उसके साथ बात करूं। क्योंकि मैंने बताया कि इस नंबर में या इस प्रोग्राम में मैं फोन नंबर लेता हूं, लेकिन उसका गैर वापर बहुत सारे दिव्यांग मित्र करते हैं। अभी ये प्रोग्राम लाइव भी चल रहा है, भले ही आप जितने लोग आज यहाँ पे मेरे साथ व्हाट्स झूम पर जुड़े हैं उनकी बात मैं नहीं कर रहा हूँ, लेकिन बहुत सारे गैर व्यवहार फेसबुक का लाइव देख के लोग करते हैं, लेडीज लोगों को फोन करते हैं, पैसे मांगते हैं मेरे नाम पर। इसीलिए जिनका नंबर मुझे व्हाट्सएप पे आएगा, उन्हीं का नंबर मैं लगाऊंगा। इसलिए जितने भी लोग यहाँ पर हैं, कृपया मुझे व्हाट्सएप करिए, मेरे नंबर पर ही, मेरे पास ही मोबाइल रखा है। ठीक है सर, अभी करो क्या व्हाट्सएप पे बाद नहीं, में करो आप। आपकी जरूरत नहीं है, चलो मैंने अभी आपके केस हाथ में ले ली है, आप बात करिए। हाँ बताओ तुषार गजरे, परसेंटेज कितने हैं हाँ आपके? सर, 90 है सर। 90 है। क्या प्रकार है दिव्यांगों का आपका? सर अपना नस दबा है डायरेक्ट मेरा ना। स्पाइनल कॉर्ड? हाँ सर। स्पाइनल कॉर्ड है क्या? सर व्हाट्सएप हाँ डबल 8 पर करना क्या? हाँ, ये लिखा है भाई साहब यहाँ पर, 9922041000, ये नंबर पर दिया है। और बीच में अभी कोई भी डिस्टर्ब मत करिए, क्योंकि ये ये रिकॉर्ड भी होता है वीडियो, तो सब किसी को तकलीफ नहीं होनी चाहिए।
ठीक है। यही नंबर पे सभी लोग व्हाट्सअप करिए, तब तक मैं ये तुषार जी से बात करता हूँ। हाँ सर, स्ट्रेन मेरा रिकॉर्ड है। दोनों है ना सर, पैर नहीं चल रहा है सर। तो आपका जिला कौन सा है? दौंड है सर। हाँ, दौंड दौंड सर। जिला 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 कौन सा है? जिला पुणे, तालुका दौंड। दौंड। हाँ। विलेज का नाम क्या है? मेरौडी सर। हाँ, मेरौडी मेरौडी। मेरौडी। हाँ, अच्छा। एज कितनी है सर आपकी? हाँ, 24 सर। हाँ, चलो बताइए क्या विषय है। मोबाइल नंबर बता दीजिए, चलिए आप एक बार आपका डायरेक्ट। 97 हाँ, 63 हाँ जी, 36 जी। 6 रिजल्ट 03 976336, इसके बाद 6303। बताइए क्या समस्या है आपकी, क्या मार्गदर्शन कर सकता हूँ आपको? सर मेरे को है ना साइकिल चाहिए सर। अच्छा, हाँ सर, क्या होता है इधर से उधर है ना जाने के लिए। हाँ जी, हाँ जी, कोई बात नहीं, बिल्कुल हो जाएगा काम। आप अभी तो कल की बात बताऊं मैं आपको। कल हाँ तो सर। ऐसा है कि मैं मुख्यमंत्री कार्यालय में था और बिना बताए वहां से चीन एमपी से कोई आके आ गया सुबह मिलने के लिए, बताओ। मुख्यमंत्री सुबह 8 बजे निकले और 1 बजे तक एमपी से यहाँ पहुंच गए छिंदवाड़ा से। तो ऐसे हाँ ऐसी सर। चीजें हो रही है। मेरी तमाम दिव्यांग मित्रों से जो ये लाइव देख रहे हैं उनसे विनती है कि कोई भी बिन बताए मत आए, क्योंकि मैं कभी जगह पे रहता हूँ नहीं रहता हूँ, आप इतने दूर से परेशानी लेकर बस में या ट्रेन में आएंगे, ऐसा मत करिए। ऑनलाइन दिव्यांग जन संवाद कार्यक्रम मैंने आप ही के लिए चालू किया है, पूरे भारतवर्ष के दिव्यांगों के लिए, कि आपको परेशानी ना हो। तो इस प्रोग्राम का फायदा उठाए। और इस प्रोग्राम में भी मैं वही बात करता हूँ जो मिल के बात करूंगा। तो कोशिश करिए कि ज्यादा परेशानी न लेते हुए आप अपने घर से ही संवाद करें मेरे साथ। तुषार बराबर। जी, आपको जो है ट्राइसिकल चाहिए, मोटराइज ट्राइसिकल। कुछ सवाल मेरे आपसे है, ठीक है? सर मोटरसाइकिल। हाँ, तो मुझे ये बताओ, आपने मोटराइज साइकिल पिछली बार कब उठाई थी, कब रिसीव की थी? मोटरसाइकिल अभी उठा ही नहीं सर। आपने कब लिए थे, इसके पहले साइकिल लिए थे क्या आपने? सर पुणे से ली थी। हेलो, पुणे से ली थी बोलते सर। एक साल हो गया। आवाज नहीं आ रहा है आपका, नेटवर्क में आप आओ। हेलो, गुड मॉर्निंग। सर एक साल हो। भैया आपको मालूम है ना, सुबह मेरा प्रोग्राम चलते रहता है, आप कंटिन्यूस फोन पे फोन कर रहे हो। अभी नहीं भेज सकता भैया उसके लिए लिंक, अभी तो प्रोग्राम चालू है। आप कल सुबह ज्वाइन कर लो, सुबह 7:30 बजे, और कंटिन्यूस फोन मत करिए। आप लगता है ना ये प्रोग्राम आप फेसबुक पर देख लीजिए, लाइव चल रहा है अभी। हाँ जी, प्लीज, है ना। हाँ, पुण्यावरून घेतली होती 1 वर्ष आधी। क्या बोल रहे हैं? एक पुणे साल हो गया। एक साल साइकिल हो गए से। आपने साइकिल ले लिए है? हाँ। तो फिर आपको अभी डबल साइकिल क्यों चाहिए गिजरे जी? वो खराब हो गई सर, वो बैंड हो गई है। देखो ऐसा नहीं होता है भाई मेरे, नहीं नियम नहीं, को वो समझो। गाड़ी गाड़ी से क्या हो गया, वो लगाया था नीचे, वो गाड़ी ने टक्कर मार दी उसको। नहीं वो सब ठीक है, मैं समझ रहा हूँ तुम्हारी बात को, लेकिन नई साइकिल नहीं मिलेंगी, क्योंकि 3 साल में अगर आपने शासन से कुछ अनुदान लिया है या कोई साइकिल ली है या कोई पैसा लिया है, तो 3 साल तक आपको नई योजना लागू नहीं होती है। नहीं नहीं, पैसा वगैरह कुछ नहीं लिया, खाली साइकिल ली थी। हाँ, तो लिया है ना भाई, तो अभी नहीं मिलेंगी। अभी नहीं मिलेगी। सायकल नहीं। सायकल हेलो। कौन सी सायकल होना सर? अरे सर बीच में मत बोलिए ना प्लीज। सर आप सायकल कौन सी होना? आप बीच में उनको मत बोलिए, सायकल आपको मौका मिलेगा अगर बोलना है तो, बीच बीच में मत बोलिए आप। सर उनको साइकिल कौन सी होना ये पूछिए ना, मैं वही अरे बोल रहा हूँ। मोटराइज ट्राईसाइकिल की बात कर रहे हो? नहीं वो हाथ के चलाने की गवर्नमेंट की साइकिल। तरफ से एक ही साइकिल मिलती है, मोटराइज ट्राईसाइकिल। ठीक। कोई और साइकिल नहीं मिलती है।
कुछ नहीं हो सकता सर, मदद और क्योंकि मदद उतने मतलब देखो, अभी इसमें मदद तो नहीं हो सकती, लेकिन एक विषय इसमें हो सकता है। आप कैमरा ऊपर पकड़िए विशाल, तुषार जी, कैमरा ऊपर पकड़िए थोड़ा। हाँ चलो, पकड़ा हाँ। पकड़ा भाई। तो इसमें आपने ऑलरेडी साइकिल ले चुके हैं, आपको अभी गवर्नमेंट के तरफ से दूसरी साइकिल नहीं मिलेगी, लेकिन इसमें एक मदद हो सकती है। वो मदद ये है कि आप अपना अच्छा सा वीडियो बनाकर मुझे भेजिए। क्या वो क्या भेजना है सर? हेलो सर। हेलो। हेलो सर, बोला सर। वीडियो आपको ये बनाकर भेजनी है कि आपको अपील करनी है कि आप पुणे से हो, आपका नाम तुषार गजरे है, और ओके, आपको 90% दिव्यांगत्व है। ठीक इस है सर। दिव्यांगों के कारण, इस परिस्थिति के कारण आप जीवन में कुछ भी नहीं कर पा रहे हो, और आपको बहुत कुछ करना है, लेकिन आप घर के बाहर नहीं निकल पा रहे हो। इसलिए अगर कोई डोनर महाराष्ट्र से या पूरे इंडिया से कोई अगर आपको डोनेट कर पाता है, कोई हाँ डोनेशन दे पाता है, तो कृपया आप मुझे मेरी मदद करिए, मेरी मदद करिए। ऐसा आप एक वीडियो बनाकर, वीडियो और कुछ फोटोग्राफ बनाकर हमें भेज सकते हैं, तो इसको हम हमारे चैनल से पब्लिश करेंगे, और जो भी डोनर सामने आएगा आपको मदद करने में, वो डोनर आपको मदद करेगा। क्योंकि ऐसे बहुत से दिव्यांग हैं जो 70% है, लेकिन वो बहुत सारे बहुत हैंडीकैप है, लेकिन उनको मदद नहीं मिलती। तो इस तरह डोनेशन से मदद हो सकती है, एकमात्र उपाय उसके लिए है। बाकी गवर्नमेंट की तरफ से दूसरा कोई उपाय नहीं है। बराबर बराबर। ओके, समझ आपको गए आप? व्हाट्सएप करूँ क्या सर? हाँ जी, मुझे आप अच्छे, लेकिन अच्छे क्वालिटी का वीडियो बनाना, अच्छा वीडियो बनाना जिसमें आपका 90% दिव्यांगत्व दिख पड़े, आपके पैर दिख पड़े। आप अभी घुस के चलते अगर है, तो जैसे भी आप यहाँ से अगर आपको टॉयलेट में जाना है तो कैसे आप जानते हो बिना किसी सपोर्ट के, उसका वीडियो बनाओ, ताकि। नहीं ना, जाता नहीं ना आता हाँ। बाथरूम को भी। नहीं ना, उतना जाता नहीं आता मेरे को। हाँ, तो वही बोल रहा हूँ मैं कि आपको जाता ही नहीं आता है, तो थोड़ा अगर आप ऐसे सरक के चल सकते होंगे, सरक सकते होंगे कमर से, तो हाँ ऐसा वो वीडियो बनाओ। मेरा क्या ठीक है। कहना है, ऐसा वीडियो बनाओ आप, और वो वीडियो बनाकर हमको भेजो। अपना चैनल है एक, आपको पता होगा आप सभी को, दिव्यांग न्यूज चैनल, जो दिव्यांगों के हितों के लिए काम करता है, और जो भी दिव्यांगों को तकलीफ देता है, ये चैनल पे उसकी 12 बजाता है। तो दिव्यांग न्यूज चैनल अपना है, उस चैनल के माध्यम से हम आपका वीडियो प्रसारित करेंगे, और डोनर को इनवाइट करेंगे। पुणे में अगर कोई डोनर है तो आपकी वो मदद करेंगे। ठीक है। ठीक है सर। चलिए, ठीक है बहुत सर। बहुत शुक्रिया। मैं लिख देता हूँ आपको वीडियो बनाने के लिए बताया है करके यहाँ पर। ठीक है सर। अभी किसी और के पास में इस विषय में कोई राय है क्या? हेलो कोई सर। बोलना चाहता है इस विषय में? मैंने जो सोल्यूशन दिया, इसके अलावा कोई और सोल्यूशन है जो तुषार भाई को हम दे सकते हैं? जो आपने कहा वही सही है सर। चलो फिर, बहुत बढ़िया। माफ करिए, मेरा व्हाट्सअप स्टोरेज पूरा फुल हो गया है, इसलिए मुझे शायद आपके व्हाट्सअप नहीं आएंगे। मेरा व्हाट्सअप पूरा फुल हो गया है। हेलो सर। हाँ बोलिए, कौन बोल रहे हैं, नाम बताइए। देखिए, मैनेज स्टोरेज आ रहा है। आलाय नंतर बोलतो उद्या बोला परवा बोला। तो बोलिए, अभी कौन बोल रहे हैं? नेक्स्ट बताइए। हाँ सर, मी रामदास ठोसे सर. हेलो। हाँ, कौन बोल रहे हैं? हेलो सर। मी बोलतो सर, रामदास ठोसे. 148361। दीदी, रामदास आप 2 दिन ठोसे से बोल रहे बात हैं. करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन आपका आवाज हमें समझ में नहीं आ रहा है। दीदी, जो आपने माथे पे बहुत अच्छा टीका लगाया हुआ है, दीदी मैं आपकी बात कर रहा हूँ, गोलापी कलर का हेलो टीका आपने पहना है। हेलो सर, मैं हूँ सरिता रंगारी। दीदी रुक जाइए सरिता जी, ये दीदी से मुझे बात करने दीजिए। 2 दिन से जुड़ रहे हैं। 148361। दीदी कृपया आप अपनी बातचीत रख सकते हो। ओके सर, नमस्कार सर। हाँ, नमस्ते दीदी, सर बोलिए। ये
MPSC साठी ऍडव्हर्टाईज मध्ये आम्हाला कट ऑफ कमी लागण्यासाठी विनंती करा. क्या बोल रही दीदी? MPSC साठी एमपीएससी MPSC साठी कट ऑफ कमी लागण्यासाठी एक्झाम MPSC एक्झाम साठी कट ऑफ निवेदन द्या आमच्यासाठी, अपंगासाठी लवकर अधिकारी होण्यासाठी. अच्छा. MPSC साठी मला पोस्ट मिळून द्या की देवेंद्र भाऊ कडून. माझी मेल झाली आहे सर, मध्ये त्याचा रिझल्ट यायचा आहे. पहिली लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये आम्हाला, मग दुसरी लिस्ट आली नाही, मग त्याच्यामध्ये मला अधिकारी पद मिळवून द्या. अपंग असल्याबद्दल एक आरक्षणात 4%. ओके. दीदी घरी कोणी आहे का पुन्हा दीदी? आहेत सर, आहेत सर, ते ऐकून आहेत पण त्याने मी विचारत आहे सर फेसबुक चेक करून. त्यांना काय माहित आहे, त्यांना मी तुम्हाला बोलते म्हणून. अच्छा अच्छा. मी माझं विचारते सर, अगं तुम्हाला तुझा माझा ऍक्च्युली प्रॉब्लेम अपंगासाठी. ताई तुझा ऍक्च्युली आवाज कसा आहे थांबून थांबून येत्यामुळे मला कळत नाहीये सगळं. तुझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे किंवा तुझा इंटरनेट जरा स्लो आहे. मला तुझं फक्त एवढं समजलं की एमपीएससी विषयी तू काहीतरी बोलत आहे. एमपीएससी ची कंप्लेंट करा गव्हर्नमेंटला असं काहीतरी म्हटलं आहे तू. मला पूर्ण क्लिअर नाही समजलं तुझा आवाज. ठळक बोलते सर, MPSC साठी मला पद मिळवून द्या अपंग आहे म्हणून 4% आरक्षणामधून. एमपीएससी साठी अपंग आहे म्हणून जॉब मिळवून द्या 4% मधून. अच्छा. अधिकारी पद मिळवून द्या. अधिकारी पद आता सरांकडून अधिकारी पद दिलं जाईल का मॅडम? जे तुम्हाला पण माझी दिलं मेल झाली आहे. माझी मेल एक्झाम म्हणून विचार म्हणते. टायपिंग सर्टिफिकेट पण येऊ जायचं. सर्टिफिकेट किती आहे तुमचं? ताई पूर्ण नाव सांग मला तुझं. रुपाली अंगदराव जाधव. रुपाली अंगदराव जाधव. पर्सेंटेज किती आहे ताई तुझे? 58. अच्छा 58 आहे. ओके. प्रकार काय आहे दिव्यांगाचा? लोकोमोटर डिजॅबिलिटी. कुठला जिल्हा आहे ताई? लातूर. 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 हा लातूर आहे. बरं बरं. तहसील कुठला आहे ताई तुझं? उदगीर. काय? उदगीर. उदगीर. अच्छा. वय किती आहे ताई तुझं? 36 संपायला 4 महिने कमी आहेत. 36 सध्या 36 वर. बरं ताई ठीक आहे. नंबर सांग, मोबाईल नंबर सांग तुझा. 87. बरं. 66. 66. हा. बरं. हा 71. बरं. 60. किती? 60. 87 66 71. 87 66 71. पुन्हा काय ताई? 60. सर अगं अटकत अटकत आवाज येतोय तुझा. मला समजूनच नाही राहिलं. ताई मला फोन कर तू. मला आवाज बिलकुल नाही येत आहे. वेळ निघून जाते. बरेचसे लोक वेटिंग वर आहे.
26 लोक आहे. मला फोन करा, लगेच फोन करायला या नंबरवरती. आता मला फोन कर, मी फोनवरती बोलतो. हॅलो, फोन नंबर काय सर? 992204 फोन नंबर काय सर? या नंबरवर फोन कर मला तू आता. ओके 992204 या नंबरवर फोन कर. ओके सर. लगेच कर. मीटिंगवर एकदम सगळं. हॅलो, आपल्याला काय वाटतं की 25 पगार भेटतो की दिला भेटते. बोला, कोणाला बोलायचं आहे? फोन येतपर्यंत आपण दुसरी समस्या घेऊया. हॅलो, एक सेकंड. आर्मी धनंजय. हॅलो दादा, उद्या सकाळी मीटिंग मध्ये जॉईन करा प्लीज. मी आता कार्यक्रमामध्ये आहे. किंवा 10 वाजता फोन करा मला. 10 वाजता फोन करा. हो हो. हा बोला, कोण बोलत आहे? कोणाला बोलायचं होतं? राष्ट्रपाल पाटील. हा, विवो बोला. विवो V2249. हा हा सर, मी समुद्रपूर तहसील वर्धा जिल्हा वरून बोलत आहे. पहिल्यांदा बोलत आहे? हो. नाव सांगा पूर्ण. पहिल्यांदा म्हणजे ते ऑफिस मध्ये फोन केले त्याच्यासोबत बोललो सर. काही हरकत नाही, माझ्यासोबत पहिल्यांदा बोलत आहे ना या पहिल्यांदा मंचवरती. बोलत आहे सर. सांगा, नाव सांगा पूर्ण. राष्ट्रपाल बापूरावजी पाटील. राष्ट्रपाल बापूरावजी पाटील. जिल्हा काय? वर्धा. वर्धा. तहसील समुद्रपूर. गावचं नाव काय आहे? बोथुडा. बोटुडा. वय किती आहे तुमचं? वय 42. शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण 10वी. प्रकार काय दिव्यांगांचा? हँडिकॅप. नाही हो, हँडिकॅप आहे, पण कोणता आहे? हँडिकॅप आहे म्हणजे 47%. हा, एक सेकंड थांबून जा. ह्या ताईशी बोल. हा. बोल ताई, काय म्हणते आता सांग. होय. हा सांग, मोबाईल नंबर सांग. हा हा बरोबर. किती? 60. अच्छा. हा बरं ठीक आहे. काय विषय होता तुझ्या MPSC चं? काय बोलत होती तू MPSC बद्दल? MPSC साठी तुला अधिकारी पद पाहिजे. मग तू काय केलं त्याच्याकरता आतापर्यंत? काय ऍप्लिकेशन वगैरे केलं, अर्ज केलं त्या पदासाठी? ताई, मला तू का मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक पत्र बनवून दे, मी ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. हा, मला BJP माझ्या ईमेलवर पाठव किंवा मला पोस्टाने पाठव पत्र त्यांच्यासाठी. हा, मला पोस्टाने पाठव किंवा पोस्टाने ते पत्र पाठव. नाहीतर ते नागपूरला येणं संभव होत असेल तर मी साहेबांच्या जे काम बघतात OSD साहेब, त्यांच्याशी तुला भेटवून देईल. अगं, व्हॉट्सअपला टाकल्याने होणार नाही. ते अधिकृत पत्र आहे, व्हॉट्सअपवर चालणार नाही. मला तू ते पत्र बनवून पोस्टाने माझ्या पोस्टल ऍड्रेसवरती पाठव. तुला जे काही म्हणायचे ते पत्रामध्ये लिही. मी साहेबांकडे ते पत्र नेऊन देईल. काय? मेलवरती? ठीक आहे, मेल पाठव. मेल सांगू? हा थांब एक मिनिट.
BJP.amol AMM अमोल वालके WALKE वालके @अमोल वालके माझ्या नावाची स्पेलिंग बघून घेतील. BJP.amol @gmail.com. अगं BJP झाल्यानंतर BJP.amol AMMOL अमोल वालके WALKE वालके @gmail.com यावरती जे काही तुझे प्रश्न आहे ते मला ईमेलनी पाठव. ईमेलची प्रिंटआउट काढून मी साहेबांना नेऊन देईल. तुला जे काही बोलायचं आहे हिंदी, मराठी, इंग्लिश ज्या भाषेत लिहायचे त्या भाषेमध्ये लिही तू. काय काय अगं ताई मी खूप छोटा माणूस आहे. ते मुख्यमंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे. ते कसे कॉन्फरन्सवर येतील? त्याच्याकरता आपल्याला मोठं बनावं लागेल, तेव्हा ते वेळ देतील. आता तू मला जे सांगितलं ते फक्त तू तुझ्या पोस्टाने पाठव किंवा ईमेलनी पाठव. हे पत्र काढून मी तुझी विनंती साहेबांपर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे. हा करते का समजा का बोल म्हणा ना. काय काय ठीक आहे ताई, तुझा आता एक विषय घेतला. पहिला हा विषय तू करून घे. इथे बघ आता किती लोक जुळलेले आहे. 28-30 लोक जुळलेले आहे. हा विषय संपवून घे. ह्या विषयानंतर तुझा नवीन विषय घेऊ. ठीक आहे ताई आपलं? नाव चेंज करू मग इथं विवो ठीक आहे ताई, धन्यवाद धन्यवाद. तुझा दिवस शुभ राहो. ठीक आहे. हो हो ओके ठीक है ताई. काम है. हाँ हम बात कर रहे थे अभी राष्ट्रपाल पाटिल जी से. राष्ट्रपाल पाटिल कहाँ पर है? सर उजवात हाँ काय झालंय बोला. अपडेट नाही होत आहे आधार कार्ड. का बरं नाही होत आहे? नाही तहसीलला गेलो तर हात नाही फिंगर नाही म्हणे तर अपडेट नाही होत म्हणे. 4-5 वेळा वापस आलो सर. कसं म्हटलं पुन्हा हात नाही म्हणजे बोट नाही का? बोट काहीच नाही तर अपडेट नाही होत म्हणते. लय वर्धेला गेलो, हिंगणघाटला गेलो आणि समुद्रपूरला गेलो तहसील मध्ये नाही का. तर अपडेट नाही होत म्हणे. तर तुमचं सांगितलं आधार कार्ड नागपूरला या म्हणून. नागपूरला या म्हणून कोणी सांगितलं? म्हणजे कोणाकडे या नागपूरला? तुमच्याकडे ते मोठं आधार कार्ड केंद्र आहे ना तुमचं तिकडे. माझ्या आधार कार्ड केंद्र वगैरे काही नाही. नाही नाही सर आधार म्हणजे ते मोठा आधार आहे म्हणे तिथं जाऊन बघा म्हणे. नाही नाही तसं काही नाही. हो का? ना माझ्याकडे आधार कार्ड आहे ना माझ्याकडे काही नाहीये. काहीच मग सर अपडेटच नाही होईल तर हे कसं आहे मुलाचं OTP पासपोर्ट ऑफिस मध्ये पाठवलं त्यांनी. पासपोर्ट ऑफिस मानकापूर. मानकापूरला हा तसं म्हणा ना तुम्ही. हो मानकापूरला या. मी तिथे साहेबांशी बोलणं करून देईल. मानकापूरला या. हो का? हो ठीक आहे सर. जेव्हा निघाल तेव्हा मला फोन कराल. फोन म्हणजे सकाळी सांगाल या मीटिंग मध्ये की भाऊ मी आज नागपूरला येत आहे. तर तिथे साहेबांना आपण फोन करून काहीतरी मार्ग काढून तुमचे काम करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे सर. ठीक आहे. तर नागपूरच्या पासपोर्ट ऑफिस मध्ये तुम्हाला यायला सांगितलेलं रहिए. और पहले मुझे बोलने दीजिए फिर आप सबको बोलने का मौका मिलेगा. पुनः एक बार आप सभी का नमस्कार. राम राम. राम राम. जय श्री राम. गुड मॉर्निंग. आज दिव्यांग जन संवाद कार्यक्रम 193 यहाँ चल रहा है. आज की तारीख है 24 फरवरी 2026. फेसबुक पर जितने भी लोग लाइव देख रहे हैं और आज के इस दिव्यांग जन संवाद ऑनलाइन कार्यक्रम में जितने भी लोग जूम मीटिंग में उपस्थित है 30 के ऊपर यहाँ लोग दिख रहे हैं. अलग अलग राज्य से अलग अलग जिले से यहाँ लोग जुड़े हुए हैं. आज मंगलवार हमने
रोजगार के ऊपर श्री विकास चौधरी, इनका नॉलेज सेशन रखा हुआ है। विकास चौधरी ये खुद दिव्यांग है, 40% इनका दिव्यांगत्व है, और दोनों स्पाइनल कॉर्ड का उनका इश्यू है, इसमें दोनों पैर में थोड़ा प्रॉब्लम है। क्या नाम है बताइए सर। ये बेसिकली नासिक से है, और यूथ फॉर जॉब फाउंडेशन में ये जॉब करते हैं। इसके अलावा ये जो फाउंडेशन है ये नासिक के अलावा अलग अलग शहरों में सुविधा प्रोवाइड करती है, जिसमें गोंदिया, धुले, नंदुरबार, भंडारा, इन तमाम एरिया में ये लोग जॉब प्लेसमेंट करते हैं। और दिव्यांगों में सबसे बड़ी प्रॉब्लम जो है वो रोजगार की है। तो आइए इस सेशन को स्टार्ट करते हैं, और सभी से विनंती है कि विकास जी का जोरदार तालियां बजाकर हम लोग सबसे पहले स्वागत करते हैं। थैंक यू सर। और विकास जी, अभी मैं आपको मंच दे रहा हूँ। यस सर। ये स्क्रीन आपके हवाले है। आप जो भी हमको बताना चाहते हैं आप अभी हमें बता सकते हैं। एड स्पॉटलाइट पे आप है, आप और मैं ही स्क्रीन पे दिख रहे हैं। तो ओके सर। और मैं एक सेकंड मल्टी देता हूँ। चलिए बताइए योगेश जी, विकास जी, आप अपने बारे में बताइए, कार्यक्रम स्टार्ट करिए। यस सर। सर्वप्रथम सर्व दिव्यांग बांधवांना माझा नमस्कार। माझं नाव आहे पूर्ण विकास नामदेव चौधरी। मी नाशिकवरून बोलत आहे। मराठीतून बोलल्यानंतर सर्वांना समजेल ना? मराठी हिंदी सब समजते हैं। ओके। तर अमोलजी वालके सर हे खूप महाराष्ट्रामधून खूपच चांगलं एक आपल्या दिव्यांग बांधवांसाठी काम करत आहे, आणि त्यांचं कायमस्वरूपी मी एक आभार मानेल का दिव्यांग बांधवांसाठी जे काही काम करतायत असे खूप कमी व्यक्ती आहेत का जे स्वतःहून आपला खूप सारा वेळ देऊन काम करतायत। तर ती एक आनंदाची बातमी आहे आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी, आणि आपल्या सर्वांतर्फे मी अमोलजी वाळके सरांचं खूप खूप आभार व्यक्त करेल अशा कार्यक्रमांसाठी जे घेतात दिव्यांग बांधवांसाठी। ओके। सो मी नाशिक मधनं एक युथ फॉर जॉब फाउंडेशन जी दिव्यांगांसाठी NGO म्हणून काम करते, तर ती 9 जिल्ह्यांमध्ये काम करते। तर मी ते 9 जिल्ह्यांचं नाव घेतो। तर एक आहे नाशिक, धुळे, गोंदिया, नंदुरबार, चंद्रपूर, नागपूर, जळगाव, भंडारा, गडचिरोली अशा 9 जिल्ह्यांमध्ये दिव्यांग बांधवांसाठी जे हात लागेल पैशांचा आर्थिक मदत नव्हे तर वेगळ्या स्वरूपात जे कोणाला मानसिकता, कोणाला जॉबचा असेल, कोणाला सॉफ्ट स्किल शिकण्यासाठी असेल, अशा प्रत्येक याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जेवढं सहकार्य होईल त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम युथ फॉर जॉब फाउंडेशन करत आहे। तर याच्या मार्फत जे पण दिव्यांग बांधव 18 ते 35 वयोगटातले असतील तर त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार आमचे जे फेलो असतील ते त्यांच्या कुवत असेल काम करण्याची, जसे की स्टाफ असेल, रिसेप्शनिस्ट असेल किंवा IT सेक्टर वगैरे अशा कंपन्यांमध्ये जॉब ज्यांना करण्याची हे असेल, कॅपॅसिटी असेल, तशा पद्धतीने आम्ही त्यांना त्यांच्या रिझ्यूम नुसार किंवा त्यांच्या शिक्षणानुसार आम्ही जॉब शोधून देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यात आम्ही त्याचा रिझ्यूम कलेक्ट करतो। त्याच्यानंतर आम्ही त्या ऑल जो जिल्हा असेल त्या तेवढ्या क्षेत्रामध्ये आमचा फेलो फिरत असतो, त्यांच्यासाठी कुठे वॅकन्सी अवेलेबल होतात हे शोधून देण्याचं काम फेलो करत असतो, आणि त्याच्या कॅटेगरीमध्ये किंवा त्यांच्या शिक्षणाच्या क्रायटेरियामध्ये जर तो शिक्षणात बसत असेल आणि तिथं त्याला इंटरव्ह्यू कंडक्ट करून त्याच्या वेळेनुसार आणि कंपनीच्या सर्व पेमेंट या त्या सर्व गोष्टी त्याच्या समन्वय जुळून आल्या तर त्याच्या जॉब तिथे लगेच इंटरव्ह्यू कंडक्ट करून तिथे जॉब हायरिंग साठी आम्ही सर्व प्रोसेस करत असतो। तर कुणाला पण असं असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट तर देणारच आहोत का ह्या 9 जिल्ह्यांमध्ये जरी मी माझा कॉन्टॅक्ट दिला तरी मला जरी संपर्क केला का मी ह्या जिल्ह्यामधून आहे, या 9 जिल्ह्यांमधून, तर मी त्या जिल्ह्यातील जे टीम असेल त्याच्याशी संपर्क करून त्यांचे जे पण शिक्षणानुसार जॉब शोधून देण्यासाठी त्यांना जे पाहिजे असेल त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे एक मदत करू शकतो। त्याच्यासाठी
तसेच UDID जर समस्या असेल तसेच जी UDID कार्ड आहे ते सर्व याच्यामधून किंवा पेन्शन मधून सध्या बाद करताय का जे UDID कार्ड जे नवीन आलंय ऑनलाईन त्याच्याशिवाय कोणीही आता पेन्शन असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही अपडेट करण्यासाठी KYC असेल किंवा नवीन UDID कार्ड काढण्यासाठी जे फॉर्म फिलअप असेल किंवा हॉस्पिटल असतं ते आम्ही मदत करत असतो. सर कॉल केला होता. एक फोन घ्याल. हो, एक फोन घ्याल. ओके सर, मी मोबाईल वरनं चालू आहे, की फोन दुसऱ्या याच्यावरनं केला तर चालेल का? हो प्लीज, मला वाटेल तर करा, नाही तर फोन. ओके ओके. सो UDID संदर्भातलं ज्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम येत असतात तर त्या पण सॉल्व्ह करण्यासाठी आमची टीम बऱ्यापैकी काम करत असते. जसे की ग्रामीण भागात सुद्धा जे डिस्ट्रिक्टला असतील ग्रामीण भागात सुद्धा जर त्या ग्रामपंचायतला जर जास्त कॅन्डिडेटचा प्रॉब्लेम असतील तर तिथे आमचा माणूस आम्ही पाठवून त्यांच्या KYC असेल, त्यांचे UDID चे काही प्रोसेस असतील त्या सुद्धा सॉल्व्ह करण्यासाठी आमचा एक कॅन्डिडेट त्या गावाला जाऊन मदत करू शकतो. तर तुम्ही जर गावातील काही कॅम्प ऑर्गनाईज करायचे असतील का आमच्या गावामध्ये समस्या आहेत, नवीन ऍक्सिडेंटल असेल, पॅरालिसिस असतील किंवा ब्रेनचे ऑपरेट म्हणजे मेंदूचे ऑपरेट झालेले पेशंट असतील, अशांचे सर्वांचे नवीन UDID कार्ड काढण्यासाठी जसे की मुख्यमंत्री साहेबांचं आदेश आहे का सर्व प्रत्येकाच्या हातात UDID कार्ड देणं ही एक त्यांची संकल्पना आहे. तर त्यांच्या दृष्टीने आपण सर्व गावांमध्ये एक जो डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आमच्यासारखे तर ते जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांचं जर जागेवरती फॉर्म भरणं असेल त्यांना मार्गदर्शन पूर्णपणे करणं हे काम करत असतो. तर कोणाला पण आम्ही सर्वांसाठी तर नंबर देणारच आहोत शेवटी. तर ज्यांच्या पण गावामध्ये जास्त समस्या असेल तर त्यांनी संपर्क करून त्यांच्या गावात आमचं एक कॅन्डिडेट या 9 जिल्ह्यांमध्ये तर त्यांच्या गावाला निश्चितच आमचा एक कॅन्डिडेट पाठवला जाईल आणि त्यांच्या UDIDच्या पण समस्या सॉल्व्ह केल्या जातील. सॉरी, एक मिनिट घेतला फक्त. ठीक आहे, तर आता बाकीचे जे कॅन्डिडेट जॉबसाठी आले असतील तर त्यांना जे सरांचे नंबर आहेत ते 2 नंबर दिले जातील. मी त्यांना तर ते नंबर पहिले देणार. त्यानंतर सरांशी आमच्या सर्व टीमचे नंबर आम्ही सर जे आहे वालके सर आणि त्यांची टीम असेल ते अहोरात्र दिवस असो रात्र असो ते काम करतायत जेणेकरून दिव्यांगांचं खूप काही फायदा होईल अशा दृष्टीने ते निस्वार्थ काम करताय म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करताय. त्याच्यासाठी मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानेल. आणि आम्ही एक NGO आहे त्याच्या मार्फत आम्हाला जे रोजीरोटी असेल आम्हाला पगार देत आहे. त्याच्यामुळे आम्ही निस्वार्थपणे मोफत बाकीच्या दिव्यांगांसाठी जेवढी मदत करता येईल तेवढे आम्ही काम करत असतो. तर मी सर्वांना एक रिक्वेस्ट करेल का अमोलजी सरांचे जे नंबर आहेत तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला तर आमच्या टीमचे सर्वांचे नंबर मी त्यांच्याकडे शेअर केलेले असतील. त्यांच्याकडनं प्रत्येक या 9 जिल्ह्यांमध्ये ज्यांना पण UDIDच्या समस्या असतील किंवा जॉब हवा असेल तर आम्ही शोधून देण्याचं काम आम्ही नक्कीच करू. तर अमोलजी सरांचे नंबर कोणी नोट डाऊन एक रिक्वेस्ट राहील का प्रत्येक वेळेला मीटिंग अटेंड करताना झूम मीटिंग असेल या सरांची तर एक काम करा दिव्यांग बांधवांनी का वही आणि पेन सोबत घेऊन बसत चला का जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल की सर ज्ञानाची आपल्याला महत्वाचे पॉइंट लिहून घ्यायचे असतात देऊ शकतो. तर या दृष्टीने वही आणि पेन शक्यतो सोबत ठेवत चला जेणेकरून कोणाचा एक नंबर दिला
किंवा कोणाचं question किंवा एक क्वेश्चनचं आन्सर सरांनी उत्तर एक चांगलं दिलेलं असेल का जी माहिती आपल्याला भवितव्यात काम येईल ते पॉइंट आपण नोट डाऊन करत चला. ओके, तर सरांचा नंबर 2 नंबर आहेत. 1 नंबर मी पहिले सांगतोय, सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. कोणाचे कोणी पेन वगैरे घेतलेलं नसेल तर पेन वगैरे घेऊन घ्या. सरांचा नंबर आहे, मी मराठीतून सांगतो आणि इंग्लिश मधून पण सांगणार आहे, दोन्ही पद्धतीने. सरांचा फर्स्ट नंबर सांगतोय मी 99 22 47 99 22 99 22 47 88 88. 22 ओके, 47 88 88. ओके, त्याच्यानंतर घेतलं का? त्याच्यानंतर दुसरा नंबर सांगतोय मी 99 22 04 99 99 22 04 1000 130. ओके, 1 99 22 04 10 00. ओके, घेतला असेल तर मी पहिल्यांदा परत एकदा, जर कोणाला समजलं नसेल तर मी इंग्लिश मधून परत एकदा रिपीट करतो. पहिला नंबर सांगितला 9922 47 8888. ओके, सेकंड नंबर मी परत एकदा रिपीट करतो इंग्लिश मधून 9922 041 000. 9922 041 000. हे सरांचे नंबर आहेत. त्यांच्याकडे आमचे नंबर पूर्ण यांचे दिलेलेच असतील. त्यांच्याकडे संपर्क करून कोणा तो 8वी पास असो, 10वी पास असो की फेल असो, सर्वांसाठी त्यांच्या शिक्षणाच्या अटीनुसार. आणि मी आश्वासन 100% असं देऊ शकत नाही का. हे बघा, कोणी कोणी कॅन्डिडेट असे पण असतात का त्यांना हे जॉब नको आहे, ते आम्ही शोधून देण्याचा 100% प्रयत्न करणार. परंतु काही कॅन्डिडेट असे असतात का त्यांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम असतो किंवा त्यांना वेळेचा प्रॉब्लेम येऊ शकतो. असे कॅन्डिडेट असतात, मग त्यांना आम्ही थोडासा वेळ घेतो. काही हे इथं जर इंटरव्ह्यू कंडक्ट केला तर त्याच्यानंतर तो तिथे जर राजी नाही झाला तर आम्ही दुसरीकडे पुन्हा एकदा त्याच्यासाठी आम्ही काम शोधून देण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तर पंकज खडगे ज्यांनी रिक्वेस्ट केला की मी 10वी फेल आहे, तरी त्याच्यासाठी आम्ही जॉब शोधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सरांकडे एक तुमचा रिझ्यूम, प्रत्येकाला जॉब हवा असेल तर त्यांचा 10वी फेल असो, 11वी असो, 12वी असो, ग्रॅज्युएशन असो, त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे या सर्व एक रिझ्यूम तयार करा. जेणेकरून सरांकडे रिझ्यूम पाठवा, सर आम्हाला देतील. त्याच्या दृष्टीने तो कोणत्या जिल्ह्याचा आहे, कोणत्या तालुक्याचा आहे, त्या तालुक्यात जर आमचे कॅन्डिडेट जे फेलो असतील ते जॉब शोधून देण्यासाठी थोडासा वेळ घेतील, परंतु शोधून देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, हे आम्ही आश्वासन देतो. बरोबर. वय किती सांगितलं जॉब साठी? वय हे बघा, जर तुमची कॅपॅसिटी असेल 18 ते 35 वयोगटापर्यंत आम्ही त्यांचं सॉफ्ट स्किल थोडंसं नॉलेज देतो का, जेणेकरून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने बोलणं आहे, कशा पद्धतीने कपडे परिधान करणं आहे. कारण हे बघा, आपण घरात वावरतो तसंच आपण बाहेर जाऊ शकत नाही, बरोबर. थोडस बाहेरच्या स्टाफ. ओके, येस, हॅलो सर, बोलते. मी वाघ बोलत आहे Yes, सर. बोला. म्हणजे जर ते कामच नाही करू शकत तर त्यांची मिसेस करू शकते का काम? म्हणजे ते ऑलबेल नाही आहे काम करण्याच्या याच्यात, तर मी करू शकते का? म्हणजे ते कुठून सर बोलताय उठूही मॅडम? नाही शकत, काही नाही करू शकत, ते चालूच नाही ओके, शकत, ओके, तर मी मी करू शकतो ऐका का त्यांच्या बदलीवर? ओके, ऐका पहिले, तुम्ही कुठून बोलताय? मी तेलगाव कामठीहून बोलत आहे सर. जिल्हा? हे नागपूर कडमेश्वर. ओके, तर ऐका मॅडम, तुम्ही त्यांच्या बदली काम नाही करू शकत, मी डायरेक्ट शाश्वती नाही देऊ शकत. परंतु एक असं पण आमच्याकडे वरतून एक हे येतोय का त्यांच्या बदलीत दुसऱ्याला ते घर बसून काम करतात. जसे की एक संस्था असते बघा, घरात बसून आकाश कंदील बनवणे, मेणबत्त्या बनवणे, अगरबत्ती बनवणे, असे जे काम असतात, तर त्यांच्या नावाने तुम्ही हे करून तुम्ही घरातले मेंबर ते काम करू शकता आणि त्यांच्या नावाखातीर तुम्ही ते देऊ शकतात. असं पण मी त्याच्यासाठी तुम्ही एक त्यांचं UDID कार्ड असेल, रिझ्यूम असेल, काम नाही करू शकत तर त्यांच्यासाठी मिळवून देण्यासाठी आम्ही
पूर्णपणे मदत करू. आमच्यातर्फे नाही तर आम्ही दुसरीकडनं मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करणार. जसं की सर, हे बघा सरांचं काम काय आहे का ज्यांचे बाहेरचे कामं, ऑफिशियल कामं होत नसतील किंवा जे पण सरकारी कामं असतील किंवा खाजगी कामं जिथं सर वरतीपर्यंत ज्यांचे कॉन्टॅक्ट असतात ते करून देण्याचा प्रयत्न करतात. तसे आम्ही रोजगारासाठी जर आमच्या थ्रू नाही तर एखाद्या त्याला काम होत नाही, समजा पीडब्ल्यूडीचा कॅन्डिडेट आहे, डिसेबल आहे, त्याला काम होत नाही, उठता बसता येत नाही, परंतु तो घर बसून काम करत असेल तर त्याला मेणबत्ती बनवणं, अगरबत्ती अशा जे असतात कामं की त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देता येईल का, जेणेकरून त्याच्यात 100-200 रुपये तो कमवू शकतो, स्वतःच्या जीवात ते हे करू शकतो. तर त्याच्यासाठी आमची एमई कॅन्डिडेटची बॅच पण लावतात आणि 40 ते 50 हजारापर्यंत लोन कमी इंटरेस्ट मध्ये देतात. आमची जे एनजीओ आहेत ते पण देतात का त्यांचं शॉप एखादा छोटासा टपरी टाकू शकतात, त्यांचं उदरनिर्वाह चालू शकतो, अशा पद्धतीने पण असतात. परंतु पहिले तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुमचं रिझ्यूम पाठवा सरांकडे, त्याच्यानंतर सर आमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचं निस्वार्थपणे आम्ही तुमची मदत करण्यासाठी कोणत्याही फील्डमध्ये असो, UDID कार्ड असो, जॉब असो किंवा एखाद्या शॉपचं हे असो, त्याच्यासाठी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो आम्ही. अजून कोणाचा क्वेश्चन होता? अजून काही मॅडम बोला. नाही म्हणजे कशी समस्या होती माझी सर, म्हणजे हे बिलकुल म्हणजे घराच्याही बाहेर नाही निघू शकत, नाही गाडी आहे नाही काही आहे. तर मला असं वाटलं का मी त्यांच्या याच्यावर जर बिझनेस करू म्हणजे घेत असन तर मी करतो बा, म्हणजे कारण मला 2 मुलं आहे सर, रोजगारी कोणतीच नाही आहे, म्हणजे मी सक्षम आहो किती करायला. पर्सेंट आहे मॅडम त्याचं? किती पर्सेंट आहे त्याचं? त्यांचं 75% आहे सर, उभेच नाही होत. ओके, मग त्यांना सायकलसाठी अप्लाय केलं होतं तुम्ही? एक काम करा, तुमचं रिझ्यूम वगैरे नाही सर, सरांकडे पाठवा, तुमचं त्यांचं UDID कार्ड, सायकल भेटली होती ठीक आहे का? सर. हो सर, सायकल भेटली होती का? भरपूर हो 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 हो. किती वर्ष झाले? 8 वर्षाच्या पहिले मिळाली होती सर. ओके, ठीक आहे. तर मग ऐका, सरांनी जी माहिती दिली का एकदा सरकारी योजनेचा लाभ घेतला तुम्ही तर त्याच्यानंतर 3 ते 5 वर्षे कोणाला डबल लाभ घेता येत नाही. तर मग एक प्रयत्न करतो, तुम्ही 8 वर्ष झाले तर 75% 80% खाली जे आहेत 60% ते 70-80% आहेत, तर त्यांनी एकदा रिझ्यूम असेल, UDID कार्ड असेल, सर्टिफिकेट असेल, त्याचं सरांकडे आमच्याकडे देतील. त्याच्यासाठी देतो की काही ठिकाणी असे असतात 80%च्या वरचे कॅन्डिडेट सापडत नाही, तर त्यांच्याकडे जे वाटपचं जे सायकलचं हे असतात एक क्वांटिटी असते, तर ते कॅन्डिडेट न भेटल्यामुळे पडून असतात, तर ते काय करतात, शिथिल करतात. 60-80% पेक्षा खालच्या लेवलच्या पण यांना वाटप करतात. तर तसं काही आता मागेच घडून गेलं, 8-10 दिवस झाले, बरेच इकडं सांगली, कोल्हापूरचे पण कॅन्डिडेट 2-1 ठिकाणी कॅम्प झाले असे का ज्यांनी 70%, 60-65% पर्यंत सायकल वाटलेले आहेत. असे पण कार्यक्रम होतात. तर मग त्याच्यासाठी आम्ही रिकमेंडेशन करू शकतो. तर तुम्ही तुमचं जे बायोडाटा असेल किंवा तुमचं UDID कार्ड असेल, सर्टिफिकेट असेल, ते देऊन ठेवा, जेणेकरून आम्ही तिथे मेन्शन करू का ह्यांना खरोखर गरज आहे सायकलची. तर आम्ही तिथे नक्कीच तुमच्यासाठी आम्ही थोडीशी पूर्तता करू शकतो. तर तुम्ही सरांकडे एक रिझ्यूम काय असेल तुम्ही देऊन ठेवा, नोंद करून ठेवा. सर आम्हाला सांगतील का कुठे जर असेल तर आम्ही त्याची माहिती सरांपर्यंत पोहोचवू, सर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. ठीक आहे सर. ओके सर. अजून काही बोला. अजून काही प्रश्न आहे कोणाचे जॉब विषयी? बोला सरिता रंगारी. बोलते का तू? बोल ना करून दे बोल ना. बोल दीदी. बोलू नको. हॅलो दीदी बोल. म्यूट करो. बोल. शीतल नेरकर बोला, काय बोलायचं आहे बोला. सर, त्यांचा प्रश्न होता तोच माझा पण आहे सर. माझ्याकडून पण काम नाही, जर माझ्या ऐवजी ते करतील तर सर. नाही तर तिथे त्यांनी उत्तर दिलंय वर्क फ्रॉम होम ची फॅसिलिटी अवेलेबल आहे.
सर पण त्यांचा पायांचा प्रॉब्लेम आहे, ते वर्क मध्ये करू शकतात. माझा तर डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे ना सर. याच्यावरती काय बोलाल सर विकासजी? येस सर, मला क्वेश्चन समजला नाही, रिपीट करा. यांचा प्रश्न असा आहे की यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, वर्क फ्रॉम होम मध्ये हे कशा करतील? ओके, लो विजन किती पर्सेंट आहे मॅडम? 80%. 80 का 50? 80. 80%. घरातले अजून कोणी आहे का दुसरे? माझे हस्बंड आहे ना सर. ते पण आहे का दिव्यांग? नाही सर, ते नाही आहे, ते नॉर्मल आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही 80%, 20% तुम्हाला तुमचे काम करू शकतात. ओके हो सर. ओके, तर 80% तुम्ही आधी योजनेचा वगैरे लाभ घेतलाय का काही? नाही सर, फक्त सध्या गांधीजीच मिळते, त्याच्यावरती काही नाही. हे बघा, आपल्याकडे असे पण काही कॉन्टॅक्ट आहेत का जे घरी बसून तुम्हाला जसे की लायसन जे तुम्ही सेंटर चालवू शकता, जसे की पैसे काढून देणं, आधार कार्ड सेंटर चालवणं, ह्या ते लायसन्स काढून देण्यासाठी तुमचे 2 ते 3 हजारामध्ये काम होईल. तुम्ही ते काम करू शकता. असे पण ते सर आहेत चंद्रपूरचे वगैरे, वर्धा चंद्रपूरचे आहेत ते सर. ते ऑनलाईन तुमच्यासाठी शॉप ऍक्ट काढून देण्यासाठी पण मदत करतील, जेणेकरून तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह करता येईल. आणि 80% हा तर तुमचं एक हे UDID कार्ड ते सरांकडे द्या, ते आम्हाला देतील. आम्ही दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला परत अजून काही बिझनेस साठी मार्गदर्शन करता येईल का, ते पण आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. जरी या युथ फाउंडेशन मधनं नसेल होत तरी दुसऱ्या पद्धतीने जसे सर मदत करतायत, त्यांचे जेवढे कॉन्टॅक्ट असतील ते सर्वतोपरी ते तुमच्यासाठी आपल्यासाठी काम करतात. तसं मी पण एक मदत म्हणून मला इकडचं काम जे आहे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, मी UDID कार्ड असेल किंवा बाकीचे जे समस्या असतील ते निवारण करतो. परंतु आमचे फेलो जे असतात ते सर्व जॉबचं हे करतात. तरी पण मी सांगतोय का जेवढं पण माझ्यासून होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करा. तुमचा एक रिझ्यूम असेल किंवा तुमची माहिती असेल ती सरांकडे शेअर करा. ज्यांना पण ज्या समस्या असतील ते सर आम्हाला बाकीच्यांचे जे असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती जेवढं पण आमच्या करता येईल. तुम्ही 80% म्हटला तर तुम्हाला घर बसल्या काय काय काम देता येतील त्याच्यावरती आम्ही एक डिस्कस करून तुम्हाला काय काय देता येईल त्याची माहिती तुम्हाला पुरवू. त्याच्यानंतर तुम्हाला काय हवंय त्याच्यासाठी आम्ही पुढचे मग पाऊल उचलू. ओके, फक्त UDID कार्डचीच फोटो टाकायची का सर्टिफिकेटची पण सर? तुम्ही जे सर्टिफिकेट असतं मोठं नाही का सिव्हिल वरनं दिलेलं, हो आहे ना सर. UDID कार्ड पण आहे आणि सर्टिफिकेट पण आहे. ते पण शेअर करा, कारण त्याच्यावरती तुमचे पर्सेंटेज तुमचं कशामध्ये आहे ते सर्व दिलेलं असतं डिटेल्स मध्ये. तसं एक UDID कार्ड एक ओळखपत्र, पण त्याच्यावर असणे किंवा काय आम्हाला ओपन ऑनलाईनला पण ओपन करून बघायचं असेल तर पूर्ण जन्मतारीख लागते. कोणाची बी आपण आधार कार्ड असेल, मोबाईल नंबर असेल, UDID कार्ड असेल किंवा एनरोलमेंट नंबर असेल, या 4 पद्धतीने आपण UDID कार्ड चेक करू शकतो ऑनलाईनला. परंतु त्याच्यासाठी डेट ऑफ बर्थ ही बरोबर असल्याशिवाय कोणीही ओपन करू शकत नाही. त्याच्यासाठी डेट ऑफ बर्थ लागते. त्याच्यामुळे मी म्हणतोय का मोठं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावर डेट ऑफ एनरोलमेंट किंवा डेट ऑफ बर्थ ही दिलेली असते. त्याच्यामुळे आम्हाला थोडं ओपन करून बघण्यासाठी एक सुलभ होतं. हॅलो सर. कार्ड ठेवा ना सर. हॅलो सर. येस सर. येस सर. सर मला धंद्यासाठी पाहिजे नव्हतं. तुम्ही पहिले काही किराणा व्यवसाय दुकान. करता आहात का? व्यवसाय आहे का तुमचा पहिला? हो हो. ओके, ठीक आहे, चालेल. पहिले होतो. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिले होतो सर, पण याच्यामुळे करोनामुळं हे झालं होतं सर. ठीक आहे, तुमची पण टपरी वगैरे तर असेल ना सध्या? हॅलो सर. आवाज बाकीचे म्यूट करा. येस सर, बोला. हॅलो सर. धंद्यासाठी द्यान सर. धंद्यासाठी द्यान सर. ऐका सर, तुमची पहिले टपरी वगैरे काहीतरी असू शकते ना? हो, पहिले होतो सर किराणा.
ओके सर, हे बघा आमचे जी एनजीओ आहे ती 40 ते 50,000 तुम्हाला हातभार लावते का ती कमी इंटरेस्ट असेल किंवा कसं आहे दिव्यांग बांधवांसाठी एखादा हप्ता बाउन्स झाला तरी त्यांचे काही इंटरेस्ट रेट लावत नाही. अशा संदर्भात मी एक तुम्हाला सांगतोय का मोकळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे का जे करून 40 ते 50,000 दिल्यानंतर दिव्यांग बांधवांचं काहीतरी शॉप वाढवता येईल किंवा त्यांना आर्थिक मदत 2 पैसे घरी बसून तिथं बसून ते धंदा पाणी करू शकतात. अशा पद्धतीने मदत करते. त्याच्यासाठी तुम्हाला सगळं डेटा द्यावा लागेल आम्हाला. त्याची माहिती आम्ही समोर ऑफिसला देणार. ते तुमचं सिबिल स्कोअर बघणार आहे. जेणेकरून जसे की सरकार सारखं नाहीये. सरकार जर तुम्हाला सरकारी जे 35% अनुदान देतंय, सबसिडी देतं, तर त्याच्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला वित्त महामंडळ आहे किंवा तुम्हाला समाज कल्याण विभागाकडे तुम्हाला भेट देऊन ज्या योजना असतील त्याच्या संदर्भात जे पण तुम्हाला जे असतील डॉक्युमेंट ते कलेक्ट करून त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करून ते देतात. आमच्याकडे पण तसंच आहे का तुमचं सिव्हिल स्कोअर पण बघितला जाईल का जेणेकरून तुम्ही मागे जे सिव्हिल स्कोअर खराब नसावा तुमचा जास्तीत जास्त. त्याच्यानुसार तुम्हाला 40 ते 50,000 तुम्ही एकदा पेड केले 2 ते 3 वर्षात त्याच्यानंतर तुम्हाला परत वाढ म्हणून तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वाढ करून देण्यात येते. बरं, माझा प्रश्न आहे विकासजी. येस, बोला सर. याची प्रोसेस काय आहे? जी 40 ते 50,000 रुपये तुम्ही दिव्यांगांना रोजगार करण्याकरता जे पैसे देत आहे त्याची प्रोसेस काय आहे आणि कुठल्या आधारावरती तुम्ही ते येस देता? सर. बरोबर. येस सर, आम्ही 40 ते 50,000 फक्त त्याच्या जे व्यवसाय आहे त्याच्या वाढीसाठी देतो. परंतु त्यांना ते 2-4 वर्षामध्ये ते रिपेड करावं लागतात. 2,000 रुपये कमीत कमी EMI असतो. 1,000, 1,500, 2,000 किती बसेल तो. त्या याच्यामध्ये त्यांना लॉंग टर्म साठी त्याच्यावरती कोणताही जास्त व्याज वगैरे एखादे 1-2 महिने थकले किंवा 2-3 महिने थकले तरी त्याच्यावर इंटरेस्ट लावत नाही. का आता बाकीच्या कंपन्या कसं 15%, 20% इंटरेस्ट लावतात. तसं हे आमचे युथ फॉर जॉब तर्फे जर त्यांना अर्थसहाय्य म्हणून दिलं तर त्यांचे कमी EMI आणि त्यांनी एखादा महिन्याचं कसं आहे दिव्यांगांना प्रत्येक महिन्याला फेड करता येईल असं नसतं. त्याच्यासाठी एखादा महिना त्यांचा बाउन्सही झाला तरी त्याच्यासाठी कोणती पॅनल्टी लावत नाही. त्यांनी फक्त दुसऱ्या महिन्यात परत कलेक्ट करा, परत एखादा महिन्यात थकला, परत एखादा महिन्यात पुढच्या महिन्यात भरा, असंही करून देऊ शकता. पण त्याच्यासाठी तुमचे जे सिव्हिल स्कोर आहे तुमचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर असले तर ते लगेच तुम्हाला देतात. तुमचे 1 महिना झाल्यानंतर लगेच तुम्हाला करतील. तुमचे त्याच्यासाठी एखादी टपरी असेल तुम्हाला दाखवावं लागेल का मला खरोखर मला गरज आहे, तुम्हाला मला वाढवायचं आहे, त्याच्यासाठी तुमची गरज तुमची जाणून घेतील. आमचं एक किलो वगैरे कोणीतरी येऊन जातो तुमच्या घरी. ओके. त्याला बँकेचं नोटी वगैरे पाहिजे का सर विचारा? बँकेचं काय म्हणजे? नोटी वगैरे पाहिजे का याला? बँकेचं नोटरी वगैरे तसं काय नाही सर. नोटरी वगैरे काय बनवून घेत नाही. पण तुमचं जेन्युइन सिव्हिल स्कोर वगैरे तपासला जातो सर. सिव्हिल स्कोर तुम्ही कुठल्या पद्धतीने तपासला जाईल? हे बघा ऑनलाईनला सगळं फक्त तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकला तर सिव्हिल स्कोर तुमचं सर्व डिटेल्स बघितला जातो. तसे आमचे पण जे लोन देणार आहेत ते पण तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचा सिव्हिल स्कोर ते चेक करून तुमचं मागील जास्त तुम्ही थकबाकी केलेलं नसेल. कसे दिव्यांग बांधव पण खूप चुका करतात का लोन घेणार इकडून तिकडून घेणार पण परतफेड करण्याच्या नावाखाली बोंब करतात आणि त्याच्या याच्यामुळं 10 दिव्यांग बांधवांचं एक हे होतं. 10 दिव्यांग बांधवांचं नुकसान होतंय का एकाने थकबाकी केली तर 10 यांचं नाव बदनाम होतंय का दिव्यांग बांधव फेडत नाही लोन वगैरे. असं पण खूप ठिकाणी घडतंय. तर त्याच्यासाठी सिव्हिल स्कोर तपासतात. आता आम्ही पण एक कंपनी एनजीओ आहे ती पण बजाज पेन्शन म्हणून चालवते. ती वर्षाला जवळजवळ या दिव्यांगांच्या किंवा आमचे जे ऑफिस असतील यांच्या जॉब शोधून देणारे जे असतील त्यांच्यासाठी जवळजवळ 70 ते 80 करोड खर्च करते. का तर दिव्यांगांची मदत व्हावा. जे नवीन UDID कार्ड काढत असतील त्यांच्यासाठी मदत करा. त्यांच्यासाठी दुसरे सॉफ्ट स्किल शिकवण्यासाठी मदत करा. ट्रेनर म्हणून 18 ते 35 वयोगटातील यांना जसे की जॉबचं असेल किंवा अर्थसहाय्य म्हणून धंद्या पाण्यासाठी तुम्ही मदत करत असेल, टपरी असेल किंवा एखादं गॅरेज असेल, अशा दृष्टीने जर मदत त्यांच्यासाठी करता आली तर ते करण्यासाठी मदत करतायत सर. बरोबर.
तर त्याच्यासाठी कोणी पण इच्छुक असेल तर तुम्ही नक्कीच सरांकडे इन्फॉर्मेशन द्या. सर आमच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करतील. सरांकडे मी थोड्या वेळातच सगळ्या 9 जिल्ह्यांचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते मी सरांकडे देणार आहे सर. तर सर तुम्हाला मी नक्कीच सर त्यांचे आमचे जे कॉन्टॅक्ट असतील. हॅलो सर. हॅलो विकास सर. हॅलो हा बोला विकास बोला सर. बोला. नंबर द्या ना तुमच्यावाला. Yes. मी सरांकडे नंबर सरांकडे दिलेला आहे. शनिवारी सरांकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. तुमचं काही पण समस्या असेल ते सांगा सरांना. सरांकडे रिझ्यूम वगैरे पण देऊन ठेवा. सरांकडे दिल्यानंतर तुमचं जेन्युइन तपासलं जाईल. तुमचं खरोखर UDID आहे का सगळं तपासलं जाईल. त्याच्यानंतर तुमचं रिझ्यूम वगैरे मग मी सर माझा कॉन्टॅक्ट तुम्हाला देऊन देते. सर कुठे नंबर भेटेल? सरांकडे कॉन्टॅक्ट करा. सरांचे नंबर दिले मी 2 तुम्हाला. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. सरांकडे आमचे सर्वांचे 9 जिल्ह्यांचे कॉन्टॅक्ट दिलेले असतील. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो मी सरांकडे शनिवारी 192 नंबरचा एपिसोड झाला होता. हॅलो 192 नंबरचा एपिसोड झाला होता शनिवारी. सरांकडे मी बोगस दिव्यांग काळाबद्दल मागणी केली होती. ओके. म्हणजे मी सरांना सांगितलं होतं की अगोदर महाराष्ट्रामधले बोगस दिव्यांग काढा आणि म्हणजे इतर दिव्यांगांना कसा लाभ मिळेल. ऐका 1 मिनिट ऐका. आता मुंडे साहेब आले, त्यांनी एवढं स्ट्रिक्ट केलंय का बोगस दिव्यांगांची फडके निलंबनाचं कार्य चालू आहे. परंतु अजूनही स्ट्रिक्ट करता येईल. पूर्तता चालू आहे. त्याच्यावरती जे चेकअपचं कार्य आहे, जे सरकारी नोकऱ्या घेतलेल्या आहे फ्रॉड मधून, त्यांचं चेकअपचं कार्य मुंबईला डायरेक्टली बोलवून त्यांचं करताय. तर त्याच्यासाठी आपण थोडक्यात जे स्थायिक दिसले कोणी फ्रॉड करताय हे ते आपल्याला दिसत असतील तर ते सांगत चला. परंतु मुंडे साहेबांनी एवढं केलंय का त्यांच्या जेवढे पण कर्मचारी असतील सरकारी, त्यांना सर्वांची चेकअप साठी डायरेक्टली मुंबईला हे चालू आहे. आणि नाशिकचं पण म्हणायचं गेलं तर माझ्याकडे डेटा आला होता जवळजवळ 588 जणांचा, जे सरकारी नोकरीला मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, शिपाई असतील, या सर्वांचा डेटा आम्ही स्वतः डाउनलोड करून जे असतील CEO साहेब असतील किंवा मॅडम असतील त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलाय का, जेणेकरून ते खरोखर चेकअप करून त्यांची फेर तपासणी करतील. अशा दृष्टीने आम्ही त्यांच्या सर्वांचे ओळखपत्र UDID कार्ड नंबरनुसार डाउनलोड करून त्यांच्याकडे सुपूर्द केले PDF मध्ये, UDID कार्ड आणि सर्टिफिकेट. तर ते पुन्हा फेर तपासणी करत आहे. असं मी पण एक सांगतोय का माझ्याकडे एवढं यांचा डेटा आला होता तर मी ते डाउनलोड करून दिले. तर ते पुन्हा ऍक्शन घेऊन पुढे समोर मंत्रालयापर्यंत जात आहे प्रकरण. जे मुंडे साहेब असतील ते त्यांच्या दृष्टीने करतायत का खरोखर दिव्यांग आहे का नाही ते तपासणी करून ते करणार आहे. याच्या दृष्टीने मी एक आश्वासन देतो का चालू आहे प्रयत्न. हे माझ्या म्हणजे बघण्यानुसार तर मी सांगू शकतो. तसे वालके सर असतील तर ते तर निश्चितच शब्दाला मान देऊन निश्चितच प्रयत्न करणार आहे. बिलकुल. माझी मिसेस स्वतः हँडिकॅप आहे NMC मध्ये. हॅलो राऊत बोलतो. माझी मिसेस हँडिकॅप आहे. ती स्वतः दिव्यांग आहे आणि कॉर्पोरेशन मध्ये काम करते. तिची स्वतःची चौकशी झाली आहे माझ्या समोर. त्याच्यामुळे मुंडे साहेब काम करत आहे. ओके बरोबर. येस बरोबर आहे. जेन्युइन जे खरोखर दिव्यांग असतील त्यांची तपासणी करणं गरजेचं आहे आणि ते झालीच पाहिजे. आपणही त्याच्यासाठी दुमत नाहीये. त्याच्यासाठी प्रयत्न आपणही करायचे का जर फ्रॉड दिसला तर तिथे आपण आवाज उठवला पाहिजे. त्यांची माहिती खरोखर पुढे पाठवा. तुम्ही कोणाला जे अधिकारी असेल त्यांना तुम्ही सांगत चला वाटलं तर. जेन्युइन खरोखर एखादा लाभ घेत असेल फ्रॉड तुम्हाला दिसला असेल तर तुम्ही सरळ सांगत चला काय आम्हाला एक फ्रॉड व्यक्ती दिसला तो तुम्ही सांगत चला. जसे की वालके सर असतील किंवा जेन्युइन तुम्हाला दुसरे दिव्यांग अधिकारी दिसले, तहसीलदार कोणी पण असेल त्यांना सांगत चला तुम्ही. जास्तीत जास्त दिव्यांग हे करतील ना तर जास्तीत जास्त पकडले जातील, आहे की नाही. आता खेडेगावामध्ये बरं एक विनंती आहे. येस सर. अधिक माहितीचा जो सेशन आहे विकासजीचा आपण पुन्हा त्यांना विनंती करून अरेंज करू. पण आजचा जो सेशन आहे हा नोकरी संदर्भात आणि उद्योग संदर्भात आहे. त्या संदर्भातले प्रश्न घ्यावे अशी विनंती आहे कारण वेळही संपत आलेला आहे. विकासजीकडे भरपूर माहिती आहे. आपण त्यांच्या माहितीचा पुन्हा उपयोग करू आणि 1-2 दिवसात त्यांना विनंती करून बोलवू
पण आज नोकरीविषयी बोलावं ही विनंती आहे. पंकज माझा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे की जे 40 ते 50 हजार जे तुम्ही लोन देत आहे ते लोन ऍक्च्युली कोण देत आहे? तुमची संस्था देत आहे की कुठली बँक देत आहे? एनजीओ जी बजाज फायनान्स जी आहे, बजाज चालवतीये, त्यांच्या फंडातूनच आम्ही देणार आहोत. फक्त आम्ही आमचे जे सहकारी असतील, काम करणारे वर्कर जे आम्ही नेमलेले असतील, ते फक्त शहानिशा त्यांच्या घरी येऊन त्यांची टपरी आहे कशासाठी, त्यांना गरज आहे, आर्थिक लाभ हवाय, ते आम्ही येऊन बघणार आणि त्याच्यानंतर आम्ही कंपनी थ्रू त्यांना ते फंड देणार. बँकेत डायरेक्टली जमा होत असतात. तर त्याच्यासाठी पूर्णपणे माहिती घेणार, आमचे जे सहकारी असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार, त्याच्यानंतर देणार सर. बरं, म्हणजे आता जे लोन आपण बजाज बजाज आहे ना, बजाज कंपनी आहे ते चालवते सर. बरं बरं. बजाज फायनान्स जी आहे बजाज, त्यांच्या माध्यमातून लोन होणार आहे. तुम्ही मीडिएटरची भूमिका, डॉक्युमेंटेशन पूर्ण प्रोसेस करून द्याल दिव्यांगांचे. येस सर, येस सर. त्यांचे सर्व डॉक्युमेंट चेक केले जातील. त्याच्यानंतर आमचे जे सहकारी असतील त्यांच्या घरापर्यंत जातील, त्यांना सर्व मार्गदर्शन पण करतील किंवा कॉलिंग वरती पण सर्व मार्गदर्शन करतील सर याच्या संदर्भात. बरं बरं. बजाज व्याजाबद्दल सर. हॅलो सर, येस सर, पंकज येस सर. आता हे जे 40-50 हजार रुपयाचे जे लोन आहे, हे लोन नॉर्मल व्यक्तीसाठी पण आहे, दिव्यांगांसाठी पण आहे की फक्त दिव्यांगांसाठी आहे? बरोबर. दिव्यांग जे असतील 40% ते पुढे किती पण असू द्या सर, 40% पुढे असणारे सर्व ज्यांना पण अर्थसहाय्य, म्हणजे जे स्टॉल चालवत आहे, किराणा दुकान असेल छोटस किंवा टपरी असेल, गॅरेज असेल, असे विविध आहेत त्याच्यामध्ये बसतील, तर त्याच्यामध्ये बसतील त्यांना ते अर्थसहाय्य दिलं जाईल सर. हॅलो, इंटरेस्ट किती राहते सर? प्रश्न हा आहे की फक्त दिव्यांगांसाठी ही योजना आहे की नॉर्मल व्यक्ती? दिव्यांगांसाठी फक्त दिव्यांगांसाठी सर, फक्त दिव्यांग. बर, ठीक आहे. अमोल सर. हा बोला सर. याचा रेट ऑफ इंटरेस्ट आणि कसं काय परतफेड करायची याची माहिती द्या म्हणा. हो बरोबर. येस सर, येस सर, येस सर. तुम्हाला 2 ते 4 वर्षाचा ते कालावधी दिला जाईल. तुमच्या याच्यानुसार तुमचं लोन 40-50 हजाराचं असेल, तुम्हाला 2 ते 2.5 हजार रुपये मंथली दिला जाईल. ओके. त्याच्यानंतर तुमचे जसे की इंटरेस्ट जो आहे तो 4 ते 8% पर्यंत तुम्हाला ठरवून दिला जाईल. त्याच्यात कोणत्याही प्रकारे पॅनल्टी वगैरे लावली जात नाही. जसे की बँका 10%, 12%, 15%, 24% पर्यंत जे EMI किंवा इंटरेस्ट लावतात ते कोणत्याही पद्धतीने घेतलं जाणार नाही. जे ठरलेलं असेल तेच घेतलं जाईल. आता बाउन झाला एखाद्या महिन्यात, कसं दिव्यांग बांधवांना अडचण येते, ते थकलंय तरी कोणती पॅनल्टी वगैरे लावली जात. येस सर, कोण बोलते? नाही, तुम्ही कंटिन्यू. हॅलो सर. हॅलो. येस सर, बोला. पंकज खडगे बोलतो. येस. आता मला सर जॉब पाहिजे होती. ओके. तुमचं हे बघा, तुमचं शिक्षण काय, तुमचं सर्व काय, त्याचा रिझ्यूम बनवून मला द्या. तुमचं जिल्हा सर्व द्या मला. त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जसं की सांगितलं 9 जिल्ह्यांचे नाव घेतले, त्याच्यामध्ये कोणता जिल्हा आहे तुमचा सर? नागपूर. ओके, नागपूर. जसे की आता हे बघा, सरांचा जर जिल्हा आहे, वालके सरांचा जिल्हा आहे, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आमच्यातर्फे नाही झालं तर सर आहेत, सरांतर्फे नाही झालं तर आम्ही आहेत. आमचे जे सहकारी तिथं असतील ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. तुमचं शिक्षण असेल, तुमचं सर्व रिझ्यूम द्या, तुमचे UDID कार्ड, तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट, हे सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ते आमच्यापर्यंत पोहोचतील. आम्ही सर्व मदत करण्यासाठी तत्पर आहोत. तुम्हाला 2 नाही तर एवढ्या 8-15 दिवसात जॉब देण्यासाठी तुमचं शिक्षणानुसार जिथे बसेल तिथे आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 10वी फेल आहे. येस, समजलं नाही, पुन्हा एकदा बोला. 10वी फेल आहे सर मी. असू द्या ना. तुम्ही हे बघा, 10वी फेल आहे. तसं तर अडाणी अंबानी पण 10वी फेल होते. बिझनेस करताय काय तुम्हाला? करू शकता. राईट. बरोबर. ठीक आहे सर. मी जर एखादा आम्ही एक म्हणून एक ग्रुप केलाय त्यांनी, त्यांच्याकडे एवढे बिझनेससाठी जे ज्यांना चालता येत नाही, खुरडत रांगत चालतात, त्यांच्यासाठी बिझनेसच्या आयडिया देऊन ते फळांची स्टॉल लावून किंवा ते
दिवसाला 1000 ते 1500 रुपये कमवत असतील, ते 2 ते 2500 पेन्शनवरती निर्भर नसून ते दिवसाला 1000 ते 1500 रुपये कमवत आहेत, असे पण कॅन्डिडेट मी तुम्हाला त्यांचा परिचय सुद्धा करून देऊ शकतो. तर त्याच्यासाठी 2-2500 रुपये पेन्शन कधी येणार, पेन्शन कधी असं सांगता न तर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या सुद्धा एक जिद्द हवी का मी काम करून घरी बसून किंवा तिथे शेजारी स्टॉल लावून मी पैसे कमवू शकतो, अशी जिद्द ठेवा दिव्यांग बांधवांना. मी माझे एकच सांगणं राहील. बरोबर. मी सराकडे रिझ्यूम बरोबर. दिव्यांग प्रमाणपत्र देऊन सर संडेला. काय म्हटले? मी माझा तो रिझ्यूम आहे 10 फेलचा ना, दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड सराकडे जमा करून देईन मी संडेला. ओके. नुसतं दिव्यांग रिझ्यूम बनवा सर, तुमचं रिझ्यूम बनवून द्या आम्हाला एक. तर तेवढे रिझ्यूम बनवून द्या. आपण सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे, तुम्हाला कोणतं काम करायचं हे पण त्याच्यात मेन्शन करा, म्हणजे आम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जॉब शोधून देता येईल. का मला शिपाई पाहिजे, का एखादा ऑफिस स्टाफ म्हणून पाहिजे, का मला एखाद्या कंपनीत बॉक्स वॅकिंगला पाहिजे, का काय, असं तुमची आवड निवड त्याच्यात सांगत चला. विकासजी एक सेकंड. हॅलो, सगळ्यांना मी सांगत आहे, कृपया लक्ष देऊन ऐका. सर्वांना सांगत आहे, कृपया लक्ष देऊन ऐका. बोला. आपल्या कार्यालयामध्ये HR मॅडम आहेत, जे या प्रकारच्या जसे विकासजीची जी NGO आहे त्या प्रकारच्या NGO ला कॅन्डिडेट देत असतात. याच्याकरिता एक गुगल फॉर्म आम्ही तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुमचं शिक्षण, तुमचं राहणं, तुमचा जिल्हा, तुमचं राज्य, तुमची आवड, तुमची निवड या सगळ्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे. ती लिंक मी आज ग्रुपवरती शेअर करतो. अपेक्षा करतो की आपण सर्व लोक दिव्यांग सैनिक या ग्रुपवरती असाल. ती लिंक जी आहे ती लिंक मी ग्रुपवरती शेअर करतो. तुम्ही ती लिंक तुमच्याशी संबंधित सर्व दिव्यांग मित्रांना फॉरवर्ड करावी ही विनंती आहे. ही लिंक खास म्हणजे जॉब आणि व्यवसाय या गोष्टीला लक्षात घेऊन ही लिंक गुगल ड्राईव्ह हा फॉर्म तयार केलेला आहे. कारण आपल्याला एक रोजगार मेळावा नागपूर शहरामध्ये घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने ही लिंक तयार केलेली आहे, गुगल ड्राईव्ह फॉर्म केलेला आहे. परंतु हा गुगल ड्राईव्ह फॉर्म तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही भरू शकता, कुठेही देऊ शकता. तो डेटा आमच्याकडे येईल. त्या डेटाच्या अनुषंगाने आम्ही विकासजी यांच्याशी संपर्क करून तुमच्यासारख्या असंख्य दिव्यांग लोकांना जॉब आणि व्यवसाय लावून देण्याचे आपण कार्य मिळून करू शकतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ती लिंक थोड्या वेळातच मी ग्रुपवरती टाकतो, पोस्ट करतो, दिव्यांग सैनिक या ग्रुपवरती. तुम्ही त्या सर्वांनी ती लिंक सगळीकडे त्याच्या व्हायरल करावी, जेणेकरून तुमच्या आमच्यासारख्या दिव्यांगांना विकासजी आणि त्यांची NGO फायदा देऊ शकेल. कळलंय? ओके सर. बरं, माझा प्रश्न विकासजी, माझा प्रश्न असा आहे, एक तर मला रोजगाराचं समजलं, ठीक आहे, नोकरीचं पण समजलं की आपल्या 9 जिल्ह्यामध्ये आपले प्रतिनिधी आहे, आपण आता त्या मार्गाने वाढूया. आता शेवटचा प्रश्न मला असा आहे की वर्क फ्रॉम होम असे काही माझे दिव्यांग मित्र आहेत जे 90% 100% घरून हालूच नाही शकत. अशा लोकांना वर्क फ्रॉम होम साठी काय सुविधा आपण करून देऊ शकतो? हे बघा, शिक्षणानुसार जर असेल तर बऱ्याच साईट्स असतात. इंडिया मार्ट आहे, बरेच मी 2-4 ऐकलेले आहेत. इंडिया मार्ट सारख्या जे कॉलिंगला बसून तुम्ही जर कम्प्युटर ऑपरेटर किंवा लॅपटॉप वगैरे जर असेल घरी, तर ते कॉलिंगला बसून पण तुम्ही हे करू शकता का, जेणेकरून तुम्हाला जेवढे कॉलिंग केले किंवा त्यांची माहिती तिथं फिलअप केली, एखाद्याला कॉल केला, त्यांचे फोटो असतील, त्यांचे ईमेल असेल, त्यांचा मोबाईल नंबर असेल, त्यांचं शॉपचं नाव असेल, अशा माहिती त्यांच्याकडनं घेऊन त्या ऑनलाईनला फिलअप केल्या तर त्याचे सुद्धा तुम्हाला 5, 50, 100 रुपये अशा पद्धतीने मिळत असतात. तर ते आपण मी मिळवून देण्यासाठी किंवा त्याचं कशा पद्धतीने हे करायचं, जर तुम्ही याला गुगलला किंवा युट्यूबला इंडिया मार्ट म्हणून जर वर्क फ्रॉम होमचं शोधलं तर तिथे पण येतात.
परंतु ह्या बाकी ज्या मी सांगितल्या का, जसं मेणबत्तीचं असेल किंवा जे खडू तयार करणे, विविध असे साहित्य, आकाशकंदील असेल, अशा विविध संस्था काम करतायत, तर त्याच्या संदर्भात पण माहिती गोळा करून पोहोचवली जाईल. फक्त तुमची कामाची इच्छा आमच्यापर्यंत पोहोचवा का आम्हाला अशा पद्धतीने वर्क फ्रॉम होम मध्ये असं बसून काम पाहिजे, तर तुमचा बायोडाटा किंवा रिझ्यूम आमच्यापर्यंत आलं तर आम्ही त्याच्यासाठी, वालके सर असतील किंवा आमची टीम असेल, त्याच्यासाठी आम्ही मार्केटमधून तुम्हाला जे पण हवं असेल ते शोधून देण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू. तर परंतु तुम्ही आमच्याशी संपर्क केला पाहिजे का सर असं आम्हाला पाहिजे, तुमचा रिझ्यूम पाठवा, तुमचा बायोडाटा पाठवा, तुमचं UDID कार्ड पाठवा, तुमचं हे माहिती पाठवाल तरच आम्ही मदत करू शकतो ना. तर तुम्ही आमच्यापर्यंत हे माहिती देण्याचा प्रयत्न करा. जसे आता सर लिंक पाठवणार आहे, तुमचं फॉर्म फिलअप करा, त्याच्यानंतर खाली पाठवा की तुमचं कशा संदर्भातले जॉब हवे, आम्हाला कशा पद्धतीने काम हवंय हे सरांपर्यंत पाठवा तुम्ही, त्याच्यानंतर आम्ही तुमची मदत करू शकतो. थँक्यू. बरं, या सगळ्या प्रोसेससाठी माझ्या दिव्यांग मित्रांना काही रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे द्यावं लागतात? कुठेही कोणाला UDID कार्ड काढण्यासाठी असेल, कोणाला अपडेट करायचं असेल, सर्व मोफत केलं जाईल. त्याच्यासाठी आमची टीम सर्व मोफत करत असते. कोणाला 1 रुपया देऊ नका. कोणतेही कार्य करायचं असेल, कुठेही पैसे लागले तर आम्हाला सांगा. कोण पैसे मागत असेल आम्हाला सांगा, सरांना सांगा. कुठेही पैसे मागत असेल तर सरांना सांगा, आम्हाला सांगा. आमची टीम सदैव मोफत कार्य करत असते. आम्हाला कंपनी पैसे देते, त्याच्यामुळे आम्ही कोणाकडनं 1 रुपया घेत नाही. UDID कार्ड काढण्यापासून तर जॉबचं हायर जे पोस्ट देण्यापर्यंत कुठे कोणाला पैसे देऊ नये आणि घेत पण नाही. ओके, बरोबर. चला, काही प्रश्न आहे पुन्हा कोणाला? आपल्याला मेन प्रश्न मला कळलेले आहे, ज्यापैकी 40-50 हजार रुपये जे लोक रोजगार, जसं आता प्रमोदजी सेलोकर शॉप मध्ये आहे, आमचे प्रमोदजी राऊत स्वतःच्या स्टेशनरीचे दुकान आहे, आणि असे भरपूर दिव्यांग स्वतःच्या इथे OnePlus म्हणून आहे, ते पण दुकानामध्ये बसलेले आहे. तर असे जे स्वतःचे व्यवसाय रन करतात, ज्यांच्या बँकेच्या पेपर व्यवहार व्यवस्थित आहे, ज्यांचे सगळं व्यवहार व्यवस्थित आहे, अशा लोकांना 40 ते 50 हजार रुपये बँक देऊ शकतात. आणि यूथ फॉर जॉब फाउंडेशन आहे ही संस्था जी आहे, यांच्याकडून पेपर कलेक्ट करणं, माहिती देणं, त्यांना बँकेशी कोऑर्डिनेट करून देणं, या सगळ्या गोष्टी करतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे ते 1 रुपया पण चार्ज करत नाही. तर याचा फायदा आपण सगळे घेऊ शकतो, जेणेकरून दिव्यांग आणखी रोजगार क्षेत्रामध्ये पुढे वाढू शकतात. त्यानंतर मला समजला की गुगल वर्क फ्रॉम होम, जे लोक अगदी घरी बसलेले आहे, परंतु फोन ज्यांच्याकडे आहे, ज्यांना फोन चालवता येतो, ज्यांच्याकडे 1 GB 1.5 GB 2 GB डेटा रोजच्या त्यांच्या फोनमध्ये आहे, अशा लोकांना सुद्धा वर्क फ्रॉम होमचे जॉब आहे, ज्यामध्ये indiamart.com किंवा google.com किंवा या प्रकारचे जे ऑनलाईन पोर्टल्स आहे, यामधून सुद्धा रोजची 50, 100, 150 रुपयाची कमाई काहीतरी डॉक्युमेंटेशन अपडेट करून केल्या जाऊ शकते, असं सुद्धा विकासजींनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्याच्यासाठी काय करावं लागते ते आपण आता पुन्हा कसं राहील ते आपल्याला लोक माहिती देतील. आपल्याला ज्यांची रिक्वायरमेंट आहे त्यांनी ते गुगल लिंक वरती भरावी, म्हणजे मग आपण स्पेसिफिक घेऊ. ज्यांना वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे आहे, तर ते स्पेसिफिक विकासजींना विनंती करून आपण स्पेसिफिक त्यांचं सेशन घेऊ, की ते सेशन म्हणजे आता आपण पण करू शकतो. त्यांचे आता बाकीचे प्रतिनिधी पण थोडं शॉर्ट टर्म झालं होतं, ते आले नाही आहे, पण याच्या पुढे आपण मोठा सेमिनार घेऊ. म्हणजे ते आज आपल्याकडे 35 लोक जुळलेले आहे. उद्या एक वेळ अशी 2, 4, 5, 10 दिवसामध्ये असं करू की तिथं 200 लोक जुळतील. प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना जोडू, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यातले त्यांचे जे अनुयायी आहे, त्यांचा जो स्टाफ आहे तो जुळतील आणि मार्गदर्शन करेल. म्हणजे आपण भविष्यात असं करू शकतो. सर, सर माझ्याकडे दिव्यांग सैनिक ग्रुप नाही आहे. अरे आता ऍड करेल तुम्हाला. हा, मी ऍड करू तुम्हाला. ओके सर, ठीक आहे. हॅलो सर, एक प्रश्न होता सर. हॅलो. हा बोला, वेळ झालेला आहे, जरा लवकर बोला प्लीज. मी पुष्पेंद्र बोलतो सर. आपण एमपीतल्या दिव्यांगसाठी काय करू शकतो का सर?
आता आपला प्रयत्न दररोज सुरूच आहे. आपण एमपी मध्ये युपी, कर्नाटक, ओरिसा, माझ्याकडे एमपी मध्य प्रदेशच्या दिव्यांग संघटन ग्रुप होता सर. तिथे 200-300 दिव्यांग होते. तर त्यांची काही समस्या होती सर, तर म्हणून त्याबद्दल विचारत होतो मी. तुम्ही माझे जे नंबर आहे 9922041000 त्या ग्रुपमध्ये ऍड करा. त्या ग्रुपमध्ये ऍड करा. त्या ग्रुपमध्ये आम्ही मोटिवेशन घेऊन येऊ, उत्साह घेऊन येऊ, आणि तुमचे जे 200-300 लोक आहेत त्या 200-300 लोकांना 2, 2.5, 3, 4, 5,000 आणि 20,000 पर्यंत घेऊन सर जाऊ. माझ्याकडे ग्रुप नाही आहे सर. ओके सर, थँक्यू सर. हा, तुम्ही त्यांना मग त्या आमचे नंबर ऍड करा. तुम्हाला आम्ही तुमच्या ग्रुपला ओके, पुढे ओके. बढवून देऊ आणि तुमच्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा व्यवस्थित काम करून देऊ. ठीक आहे सर. ओके, ठीक है? थँक्यू सर. हाँ तो अभी कुछ सवाल है तो आप कल फिर से पूछिएगा. हमने अभी ऑलरेडी 10 बज चुके हैं. बाकी के लोग, मेरे ऑफिस के जो लोग हैं वो भी जुड़ चुके हैं. 10:06 पे 4 मिनट पे मेरा एंथम होता है. अगर हमने 10:04 में अगर ये खत्म नहीं किया तो फिर हम सबको एंथम पे खड़े होना पड़ेगा और हम भी जन गण मन एंथम बजेगा. 10 बजे अभी मेरा ऑफिस का काम चालू हो जाएगा. तो फिर भी हमारे पास में 3-4 मिनट है. 5 मिनट बोल सकते हैं जिनको बोलना है. हॅलो हॅलो बोला. सर, तुम्ही सांगितले 9 जिल्हे सोडून जर जिल्हा असेल सर, लातूरचा आहे सर मी. हाँ, लातूर तहसील का क्या बोल रहे, बोलिए. मी लातूरचा आहे सर. सर मला ग्रुपमध्ये होईल का? नहीं, आपका नेट हेलो काम नहीं कर रहा है. आपका आवाज नहीं आ रहा है. सर मी लातूर जिल्ह्याचा आहे. बरं. मग मला जॉब साठी सर म्हणजे पाठवता येईल का? हो, तुम्ही जॉब साठी तुम्हाला मी लिंक पाठवतोय थोड्या वेळामध्ये. दिव्यांग सैनिक ते लिंक भरा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते सांगा. आपण विकासजीकडे सगळं फॉरवर्ड करू हे. मग सर मी त्यांच्या त्याच्यामध्ये ते नाही तुम्हाला सर. फॉलोअप देतील. ठीक आहे सर. आम्ही स्क्रुटनी करून त्यांच्याकडे पाठवू. ते तुम्हाला फॉलोअप देतील. माझ्याकडे HR आहे स्पेशली या कामाकरता. कारण मला माझ्याही कंपनीचे हा, सर. रिक्रुटमेंट लागत राहत. माझ्या कंपनीमध्ये सुद्धा रिक्रुटमेंट राहतात. तर माझी ती HR या कामासाठी दिव्यांग क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करते. दिव्यांग होमकार कधी चालू होणार सर? दिव्यांग होमकार आता आपण पहिले मुख्यमंत्री साहेबांची परमिशन घेऊ. ही अर्जी बनवलेली आहे. साहेबांचा भी वेळ घेतो. पेटीएम भाई बंद करो यार जरा. मुख्यमंत्री साहेबांची वेळ मला मिळाली की मी त्यांच्याशी जाऊन भेटतो. त्यांच्या कानावर हा विषय टाकतो की माझ्या मनामध्ये असा असा दिव्यांग होमकार हा विषय आहे. त्यावर त्यांचं काय मत पडते समजून घेतो. त्यांचे जे आदेश राहील आपण हे कार्य करू. पण लवकरच हा कार्यक्रम आपण सुरू करू. जिल्हा तय व्हायचा आहे की कुठल्या जिल्ह्यात आपल्याला सुरू करायचा आहे पहिला कार्यक्रम. बरोबर. तर ठीक आहे. आपण आभार प्रदर्शन करू. आभार प्रदर्शनच्या अगोदर विषय असा आहे की जसे आज विकासजींनी आपल्याला माहिती दिली, असे दिव्यांग क्षेत्रात काम करणारे बरेचशा NGO, फाउंडेशन, ट्रस्ट आहेत आणि बरेचसे असे इंडिव्हिज्युअल व्यक्ती सुद्धा आहेत. जसं मी इंडिव्हिज्युअल आहे. मी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या अध्यक्षतेखाली हे कार्य करत आहे. तर असे इंडिव्हिज्युअल व्यक्ती पण भरपूर आहे. तर जे कोणी आपल्याला मार्गदर्शन देऊ शकतात त्यांच्याकरता सुद्धा आपण असे कार्यक्रम 2 दिवसाआड 3 दिवसाआड राबवू शकतो. अर्ध्या तासाकरता 9 ते 9:30 पर्यंत. तर तुमच्या परिचयात जर असे कोणी व्यक्ती असेल तर त्यांना आपण गेस्ट, म्हणजे हे काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे, गेस्ट म्हणून आभार प्रदर्शनचा कार्यक्रम माझ्याकडेच आहे. तर 9 वाजता हा कार्यक्रम आपला राहतो. ज्यामध्ये रोज आपण 9 वाजता गेस्टला इन्व्हाइट करण्याचं ठरवलेलं आहे. तुमच्या लक्षात जर असे कोणी व्यक्ती असेल जे दिव्यांग क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे लोकांना मोटिवेशन देऊन, त्यांचा उत्साह वाढवून, त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन कसं त्यांना पुढे वाढतील असं जर कोणी मार्गदर्शन करत असेल तर अशा लोकांना तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून द्या. त्यांना आपण स्पेशल गेस्ट देऊन, मान सन्मान देऊन, त्यांचा स्वागत सत्कार करून रोज आपल्याला हा कार्यक्रम 9 ते 9:30 या वेळेस करायचा आहे.
कारण समस्या मी कितीही घेतलं तरी समस्या काही संपणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन देणारे लोक पण पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून जर एखाद्याचं आयुष्य बनलं, एखादा जर मोटिवेट होऊन जर आपल्या आयुष्यात पुढे निघाला, तर सगळ्यात मोठं कार्य हेच आहे. आज आपण पेन्शन करता पेन्शन द्या, पेन्शन वाढवा वाढवा म्हणतो, परंतु पेन्शन वाढवणं ठीक आहे, पण स्वतःचा रोजगार करून जर तो आयुष्यात पुढे वाढला याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे. आता मी एक माझा व्हिडिओ जारी केला होता की तुम्हाला पेन्शन हवी आहे की रोजगार हवी आहे. रोजगार जास्त हवा. पेन्शन हवा आहे की रोजगार हवा आहे, त्यामध्ये भरपूर लोकांनी लिहिलं आहे रोजगार 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 रोजगार. म्हणजे आपले दिव्यांग बांधव रोजगार हवे आहे, पण त्यांना मार्गदर्शन करणारे लोक आपल्याला लागतील. तर कोणी तुमच्या संपर्कात असेल तर आवर्जून सांगा की यांना आपण गेस्ट म्हणून पाठवू शकतो. ठीक आहे, चला तर आपण हा कार्यक्रम इथे संपवू. गोकुलजीची विनंती म्हणणं आहे की आभार प्रदर्शन ते करतात. गोकुलजी तुम्ही आभार प्रदर्शन घ्यावे. म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात, अनम्यूट करा स्वतःला. हॅलो, सर्वप्रथम विकासजींचे खूप आभार मानतो की या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती मांडली. थँक्यू. विकासजींचेही आभार करतो की या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित झालाय, तुमचा वेळ काढून, आणि तुम्ही खूप चांगलं सोल्युशन दिलंय सर्व अपंगांना महाराष्ट्रातल्या. तुम्ही ते रोजगार कसा करायचा खूप विकासजींचा आभार करतोय. ओके, थैंक यू सो मच गोकुल जी. तो ये कार्यक्रम अपन इतना संभवतो. विकास जी, आपसे एक विनंती है कि आपके परिचय में जितने भी ऑफिसर्स होंगे, समाज कल्याण के ऑफिसर, कभी संजय गांधी के ऑफिसर, ये लोग अगर आपके संपर्क में है तो ये भी हमारे गेस्ट बन सकते हैं सुबह 9 बजे. ये 2 घंटे के कार्यक्रम में हम 9 बजे का जो शेड्यूल है 9 से 9:30 ये गेस्ट के लिए रिजर्व करना चाह रहे हैं आने वाले फ्यूचर में. तो कोई ऐसे गेस्ट है तो आप हमें सजेस्ट कर सकते हैं. 12 बजे तो चालू कीजिए सर. यस सर, यस सर. आज के इस कार्यक्रम में आप सब जुड़े, बहुत ही उत्साहवर्धक ये कार्यक्रम लिया. विकास जी ने हमें बहुत अच्छा मार्गदर्शन किया. लिस्ट भी मेरे पास में 9 जिलों की आ गई है, और अभी पूरा हम वो 9 जिलों के ऑफिसर्स के साथ संपर्क करके दिव्यांगों के रोजगार क्षेत्र में और इस कार्य को आगे बढ़ाएंगे. तो आज के सरांना धन्यवाद. आज के इस कार्यक्रम के मुख्य अतिथि विकास जी चौधरी, आपका बहुत बहुत आभार मैं व्यक्त करता हूँ. इसके अलावा आज हमारे साथ में गोकुल जी, सरिता जी, सुषमा जी, OnePlus, राजेश मंडल जी, प्रमोद जी सेलोकर, प्रमोद भैया राउत, अंकित जी श्रीवास्तव, सौरभ, मयूर मदास, शीतल जी नेरकर, TWS, पूर्वी जी, मासूम जी, विद्या लोखंडे जी, और भी सुबह से बहुत दिव्यांग मित्र आज हमारे साथ में ज्वाइन हुए, और ये सेशन बहुत ही फ्रूटफुल और बहुत पावरफुल हुआ. इस सेशन को ज्वाइन करने के लिए बहुत बहुत शुक्रिया. कल मिलेंगे फिर से सुबह 7:30 बजे, नई उम्मीद, नए उत्साह के साथ में. जितना हो सके उतना आज इस वीडियो को शेयर करिए, लाइक करिए, सब्सक्राइब करिए ज़्यादा से ज़्यादा. विकास जी की माहिती और हमारे दिव्यांग जन संवाद की माहिती दिव्यांग मित्रों तक पहुंचाइए. हमें किसी ने रोका नहीं है. हम दिव्यांग क्षेत्र में कार्य सुबह शाम कार्य कर सकते हैं. आपका दिन शुभ रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग. जय महाराष्ट्र, जय श्री राम. जय श्री राम. राम 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 राम. अभी आप हेलो, आप अभी 2 मिनट रुक ही जाइए. मुझे मैसेज आया हुआ है, मेरे ऑफिस के हमारे मैनेजर अंकित जी श्रीवास्तव यहाँ पर है, और वो पूरा कंपनी संभालते हैं. मेरा अंकित, आप है यहाँ पर? यस सर. अंकित जी चलिए, ये हमारे मैनेजर है, ऑपरेशन मैनेजर, पूरा कंपनी देखते हैं, मेरा अंकित श्रीवास्तव. अभी 10:04 पे रोज हमारा एंथम होता है, जन गण मन रोज होता है. ये हमारे इसी से कंपनी की काम की शुरुआत होती है. अंकित जी, हम लोग कहते हैं शॉर्टकट में इनको बता दीजिए. चलिए आप भी.
जी सर। मॉर्निंग सर। राम राम। नमस्ते सर। सर रोज 10:04 पे हमारी कंपनी का नेशनल एंथम से शुरुआत होती है। हमारे होते हैं वो सब नेशनल एंथम में अटेंड होना उनको मैंडेटरी है, क्योंकि देश राष्ट्रगान सबसे सर्वोपरि है। तो इस धारणा के साथ ही हम अपने दिन की शुरुआत करते हैं। सभी एम्प्लॉय एक साथ जुट होके डेली बेसिस पे राष्ट्रगान की शुरुआत करते हैं और उसके बाद हम अपने दैनिक कार्यों की तरफ आगे बढ़ते हैं। तो यही मैं आपको बताना चाह रहा था और आप सभी इस मीटिंग में जुड़े हैं और डेली बेसिस पे हमारे HR डिपार्टमेंट, हमारे मार्केटिंग डिपार्टमेंट, जो भी हमारा नेशनल एंथम होता है उस नेशनल एंथम को हम अपना पब्लिश भी करते हैं, बाकी लोगों को भी एक मार्गदर्शन देते हैं कि हमारे राष्ट्रगान की क्या महत्ता है। और अगर हम दिन की शुरुआत अपने राष्ट्रगान से करते हैं तो एक नई ऊर्जा और एनर्जी हमारे अंदर आती है। ये हमारे वैशाली शेल्के मैडम यहाँ पे जुड़े हुए आप देखेंगे। मैं परिचय करा देता हूँ क्योंकि आप लोग अभी रोज जुड़ते हैं। तो वैशाली शेल्के जहाँ पे लिखा है, ये हमारे आपके सारे जितने भी वीडियोस बनते हैं सोशल मीडिया पे, ये सब मैडम कार्य करते हैं। जानती हूँ। हाँ जानते हैं ना। हाँ चलिए, यू कैन स्टार्ट अंकित। नेशनल एंथम पे